श्री पतंजलि महामुनये नमः। गतसूत्रांमध्ये आपण अशा निर्णयाला येऊन पोचलो की ईश्वराचा वाचक जो प्रणव, त्या प्रणवाची उपासना जपमाध्यमानं अर्थभावनेसहित उपासना करणं हा प्रकार सांगितला गेला। अर्थात असंप्रज्ञात समाधीला उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितलं गेलं। ईश्वर प्रणिधान करण्याचा प्रकार म्हणजे जप, आणि जप कशाचा तर प्रणवाचा। कारण का तर प्रणव हा ईश्वराचा वाचक आहे, आणि हा जप कसा तर अर्थभावनेसहित। त्यामुळे या ठिकाणी असा प्रसंग निर्माण होतो की ईश्वराचा जो वाचक प्रणव, त्या प्रणवाचा अर्थभावनेसहित जप करणं म्हणजे प्रणवाचा अर्थ जो ईश्वर त्याच्या भावनेनं प्रणिधान केल्यामुळं ईश्वर साक्षात्कार व्हायला पाहिजे। प्रणवाचा जो अर्थ आहे त्या अर्थभावनेसहित ईश्वराचं प्रणिधान केल्यानं ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, असा एक तर्कसुसंगत निर्णय या ठिकाणी निघतो। पण एकूण हा शास्त्रामध्ये प्रकार कसा आलाय तर असंप्रज्ञात समाधी सांगितली। असंप्रज्ञात समाधी म्हणजे तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, अशी अवस्था सर्ववृत्ती चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर आत्मा पुरुष हा स्वतःच्या स्वरूपामध्ये अवस्थित राहतो, अशी ही एक अवस्था असते। अशा प्रकारची असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर प्रणिधान सांगितलं गेलं। अर्थात भगवत कृपेने आपल्याला जशा अनेक गोष्टी प्राप्त होतात तसं या ठिकाणी भगवत कृपेने असंप्रज्ञात समाधी झाली असा एक अर्थ प्राप्त होतो, प्राप्त करून घेता येतो। अलग लक्षात म्हणजे ईश्वर प्रणिधान या ठिकाणी केलं, आणि ईश्वर प्रणिधानाद्वारा जशा अनेक गोष्टी प्राप्त होतात, ऐहिक पारलौकिक गोष्टी प्राप्त होतात, आध्यात्मिक गोष्टी प्राप्त होतात, तर तसं या ठिकाणी भगवंताचं प्रणिधान ईश्वराचं प्रणिधान केल्यामुळे असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली असा एक अर्थ या ठिकाणी प्राप्त होतो। पण या ठिकाणी काही कूट प्रश्न निर्माण होतात, ते असे की भगवद्वाच्य प्रणवाचा जप केल्यानं अर्थभावनेसहित केल्यानं प्रणवाद्वारा प्रणववाच्य ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे। कारण असं आहे की हा जो प्रणवजप आपण गेल्या सूत्रामध्ये पाहिला त्याची परिणती असंप्रज्ञात समाधीमध्ये होते असं आपण पाहिलं, आणि सूत्रपातानुसार ही गोष्ट अत्यंत योग्य होती की प्रणवजपाद्वारा असंप्रज्ञात प्राप्ती होते असा योगशास्त्राचा गूढवादाचा आणि मनोविज्ञानाचा सिद्धांत सुसंगत होता। आणि त्या दृष्टीने असं म्हणता येतं प्रणवजप केल्यानंतर प्रणववाच्य ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे। मग ईश्वराचा साक्षात्कार जर होत असेल तर या ठिकाणी असंप्रज्ञात समाधीद्वारा आत्मसाक्षात्कार होतो असं कसं, हा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। म्हणजे ईश्वर साक्षात्कार ज्याद्वारा व्हायला पाहिजे त्याद्वारा आत्मसाक्षात्कार कसा होतो? कारण प्रणव हा भगवद्वाच्य आहे, प्रणव हा जीववाच्य नाहीये असं या ठिकाणी म्हणता येतं। प्रणव हा भगवद्वाच्य म्हणून त्या ठिकाणी उपासना केली गेली, प्रणव हा जीववाच्य म्हणून उपासना केली गेलेली नाहीये। शेवटी संबंध सृष्टी जरी प्रणवात्मक असली तरी उपासना करताना भाव काय होता? उपासना करताना प्रणव हा भगवद्वाच्य आहे अशा दृष्टीने उपासना झाली असल्यामुळं प्रणव उपासनेची परिणती ही ईश्वर साक्षात्कारामध्ये भगवत साक्षात्कारामध्ये व्हायला पाहिजे। तर असं असताना असंप्रज्ञात समाधिगत जीव साक्षात्कार किंवा चैतन्य साक्षात्कार होतो,
अशाही प्रकारची थोडीशी विसंगती या ठिकाणी प्राप्त होते. आलं का लक्षात? तर प्रणववाच्य ईश्वराचा साक्षात्कार हा प्रणवाच्या उपासनेनं व्हायला पाहिजे, कारण प्रणवाची अर्थभावना आपण परमेश्वर, भगवंत, ईश्वर अशा भावनेने त्याचं प्रणधान केल्याचा प्रकार पाहिला. प्रणवोपासना करताना भावना काय होती? तर प्रणववाच्य हा भगवंत आहे, प्रणववाच्य हा ईश्वर आहे, अशा दृष्टीने उपासना झाली असल्यामुळं त्या उपासनेची परिणती भगवत साक्षात्कारामध्ये, ईश्वर साक्षात्कारामध्ये व्हायला पाहिजे. मग असंप्रज्ञात समाधीचा उपाय म्हणून कसं काय सांगितला गेला? अशा प्रकारे या ठिकाणी एक प्रश्न प्राप्त होतो. त्यामुळे असं बघा की दोन प्रश्न निर्माण होतात. ते असे की असंप्रज्ञात समाधीद्वारा जो आत्मसाक्षात्कार होतो तो प्राप्त होण्यासाठी ईश्वर प्रणिधान जे केलं ते भगवंताचा अनुग्रह मिळवण्यासाठी केवळ केलं की काय? कारण भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घेऊन आपण असं बघतो की विषयांपासून पारलौकिक विषयांपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळतात असं आपण बघतो. मग असं भगवंताच्या कृपेमुळे असंप्रज्ञात समाधी झाली, प्राप्त झाली, असा अर्थ घ्यायचा का प्रणवाची उपासना केल्यामुळं जो भगवंत साक्षात्कार व्हायला पाहिजे तर तो भगवंत साक्षात्कार न होता जीवात्म साक्षात्कार कसा काय झाला? असे हे दोन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. त्याचबरोबर अजून एक या ठिकाणी दोष उपस्थित करता येतो, तो असा म्हणजे शास्त्रीय एक दोष असा उपस्थित करता येतो की आतापर्यंत प्रकरण कसं होतं? असंप्रज्ञात समाधी सांगितली, असंप्रज्ञात समाधीचे उपाय सांगितले, असंप्रज्ञात समाधी शीघ्रतमपणे प्राप्त होण्यासाठी उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितला. म्हणजे काय अर्थ असा झाला? असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर प्रणिधान करायला पाहिजे. आता ईश्वर प्रणिधानचा प्रकार सांगितल्यानंतर ईश्वर प्रणिधानानंतर पुन्हा आता प्रत्यक्ष चेतनाधिगमः त्याच्याद्वारा आत्मसाक्षात्कार होतो असं म्हटलं गेलं. म्हणजे प्रकार असा आहे की शास्त्रकार असं म्हणतात की तुम्ही असं म्हणताय की आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वर प्रणिधान करावं म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. हा एक प्रकारे द्विरुक्ती दोष आहे. आलं का लक्षात? म्हणजे या प्रकरणाचा उपक्रम कसा झालाय तर असंप्रज्ञात समाधीसाठी ईश्वर प्रणिधान, आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वर प्रणिधान. मग आता ईश्वर प्रणिधान झाल्यानंतर पुन्हा काय म्हणतायत? त्याद्वारा ततः आत्मसाक्षात्कार. म्हणजे असं झालं आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वर प्रणिधान करा म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल. असं जर एखादं विधान केलं तर ते तुम्हाला विधान कसं वाटेल? पुन्हा एकदा ऐका. आत्मसाक्षात्कारासाठी आसन्नतम आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वर प्रणिधान करा म्हणजे आत्मसाक्षात्कार आसन्नतमपणे प्राप्त होईल. या ठिकाणी एक प्रकारचा द्विरुक्ती दोष येतोय. शास्त्रकार असला दोष मान्य करत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी शास्त्रकार असाही एक प्रश्न उभा करू शकतात की या ठिकाणी तुम्ही द्विरुक्ती दोष आणलेला आहे. एकूण जर प्रकरणावर अनुसंधान ठेवलं तर असा या ठिकाणी दोष निर्माण होतो. त्यामुळे या सूत्रामुळे अजून हाही एक प्रश्न निर्माण होतो. हे सूत्र आलं नसतं तर हे प्रश्न निर्माणच झाले नसते या ठिकाणी. आलं का लक्षात? या सूत्रामुळे एक अशी जिज्ञासा निर्माण झाली की अरे बाबा असंप्रज्ञात समाधी म्हणजे आत्मसाक्षात्कार. मग साक्षात्कारासाठी जर ईश्वर प्रणिधान करायला सांगितलं तर ते कसं सांगितलं? तर प्रणवाचा अर्थभावनेसहित जप सांगितला. भावना कशी असायला पाहिजे? तर प्रणववाच्य ईश्वर आहे, प्रणव म्हणजे ईश्वर. अशा भावनेनं जर प्रणिधान करायचं म्हटलं तर प्रणवाद्वारा प्रणवाचा जो अर्थ आहे, प्रणववाच्य जो ईश्वर आहे त्याचं प्रकाशन व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? प्रणववाच्य जो ईश्वर आहे त्याचं प्रकाशन व्हायला पाहिजे, त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही असंप्रज्ञात समाधी करतो आहोत आणि तुम्ही ईश्वर साक्षात्काराचा प्रकार सांगता आहात, उपाय सांगता आहात. आलं का लक्षात?
एकूण या शास्त्रामध्ये आत्मसाक्षात्काराचा उपाय हा विचारला जात आहे आणि त्याला उपाय म्हणून ईश्वरपणधान असं सांगताय की ज्याद्वारा ईश्वर साक्षात्कार होईल. म्हणजे आम्ही मागतो एक आणि तुम्ही देता एक, अशा प्रकारचा हा प्रश्न एकूण या प्रकरणाच्या उपसंहारामध्ये निर्माण होत असतो. अर्थात अशा प्रकारचा प्रश्न चिकित्सक असे दर्शनशास्त्री निर्माण करतात. असो, तर एकूण काय, तर आतापर्यंत असं सांगितलं की ईश्वर सांगितला, ईश्वरपणधान सांगितलं, प्रणवाचा जप करायला सांगितला, अर्थभावनेसहित करायला सांगितला, आणि मग त्याद्वारा काय होतं, तर असं एकूण प्रकार असा आहे की त्याद्वारा प्रणववाच्य असा जो ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार होत असतो. यदा कदाचित तो जर झाला नाही तर निदान प्रत्यक्ष चेतनादिगमहा, तर निदान आत्मसाक्षात्कार तरी होतो. आलं का लक्षात? म्हणजे प्रणवाची उपासना केल्यानंतर प्रणववाच्य जो भगवंत आहे, प्रणववाच्य जो ईश्वर आहे त्याचाच साक्षात्कार होणार, तीच त्याची परिपूर्ती आहे. पण समजा आपल्या साधनेमध्ये परिपूर्तीला योग्यता नसेल, क्षमता नसेल, आपण सक्षम नसो, तर आपल्याला तेवढी प्राप्ती होणार नाही. आणि ती नाही झाली तर तथा प्रत्यक्ष चेतनाधिगमहा, आत्मसाक्षात्कार होईल, प्रत्यक्ष चेतनेचा साक्षात्कार होईल, असं सूत्रकार या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे द्विरुक्ती दोष नाहीये. बरं, आणि जो पहिला प्रश्न उभा केला की असंप्रज्ञात समाधी निरोधात्मक जो योग आहे तो या आत्मसाक्षात्कारात सुद्धा प्राप्त होतो किंवा ईश्वर साक्षात्कारात सुद्धा प्राप्त होतो, कारण शेवटी दोन्ही पुरुष तत्व आहेत, दोन्ही आत्मतत्व आहेत. त्यामुळे असंप्रज्ञात समाधी लवकर प्राप्त होण्यासाठी व्यक्तोपासनेचा मार्ग म्हणून ईश्वरपणधान सांगितलं. त्याद्वारा ईश्वरपणधान झाल्यानंतर ईश्वर साक्षात्कार जो होईल तो असंप्रज्ञात भूमीमध्ये झालेला असेल. पण त्यापेक्षा व्यक्तोपासना सोडून जर अव्यक्तोपासनेचा मार्ग पत्करला आणि तो धरला, जो अधिक अवघड आहे, क्लिष्ट आहे, क्लेशतर आहे, तर त्याद्वारा आत्मसाक्षात्कार होईल आणि आत्मसाक्षात्कारद्वारा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईल. असा या ठिकाणी अर्थ लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असं बघा की असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्यासाठी एकतर म्हणजे पुरुष साक्षात्कार व्हायला पाहिजे. मग पुरुष साक्षात्कार करून घेण्याचा मार्ग म्हणजे अव्यक्त मार्ग. हा अव्यक्त उपासनेचा मार्ग कसा आहे, तर भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे क्लेशो अधिकतर तेषाम अव्यक्तासक्तचेतसाम, क्लेशो अधिकतर तेषाम, त्यांना अधिकतर क्लेश आहेत, तो अवघड मार्ग आहे. आत्मसाक्षात्काराचा मार्ग हा अवघड आहे असं भगवंताचं वचन आहे. आणि तसा साक्षात्कार होऊ शकतो. विशेषतः निरीश्वर सांख्य प्रणालीमध्ये जर यशस्वी झाली, साधना यशस्वी झाली, तर आत्मसाक्षात्कार जो होतो तो अव्यक्त उपासनेचा प्रकार असतो आणि तो अत्यंत अवघड असतो. आणि आत्मसाक्षात्कार होतो म्हटल्यानंतर असंप्रज्ञात समाधी त्या ठिकाणी अन्वित असते. पण तो मार्ग अवघड आहे म्हणून पतंजलीने या ठिकाणी सगुणोपासनेचा, व्यक्तोपासनेचा किंबहुना व्यक्तोपासनेचा मार्ग खुला केला, जो सांख्यांना बंद आहे. निरीश्वर सांख्यांना हा मार्ग बंद आहे. पतंजलीने हा मार्ग खोलला आणि व्यक्तोपासनेद्वारा, ईश्वरपणधानाद्वारा, ईश्वर साक्षात्काराद्वारा असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्याचा प्रकार त्यांनी सांगितला. आणि ईश्वर साक्षात्काराद्वारा एकदा असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली तर जसा ईश्वर, व्यासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे केवली आहे, अनुपसर्ग आहे, क्लेशाने अनुपसर्ग आहे, प्रसन्न आहे, शांत आहे, तसाच हा पुरुषही आहे. अशा प्रकारे तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम ही अवस्था ईश्वरपणधानाच्या परिपूर्तीनं येऊ शकते. यात विसंगती काही नाहीये. ईश्वर साक्षात्कार जो पातंजलांना होतो
तो कशा प्रकारचा असतो तर हा भगवंत व्यासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा कसा आहे, ईश्वर पुरुष शुद्ध प्रसन्न केवलो अनुपसर्ग असा आहे तो. असा ईश्वर या प्रणव उपासनेद्वारा साक्षात्कृत होतो. आणि हा ईश्वर साक्षात्कार जो असतो अशाच प्रकारचा आपला आत्माही असतो. आणि त्यामुळे ईश्वर साक्षात्काराद्वारा आत्मसाक्षात्कार होतो ह्या म्हणण्यात विसंगती नाहीये. त्यामुळे पातंजलांचा ईश्वर साक्षात्कार आणि ज्याचा प्रभाव प्रश्नकर्त्याच्या मनावर आहे त्या भक्ती मार्गातल्या किंवा ज्ञानमार्गातल्या वेदांतातल्या साक्षात्कार आणि भगवंत साक्षात्कार त्यामध्ये विसंगती दिसणार आहे. कारण ब्रह्मसाक्षात्कार जो होतो त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार ठरत नाही. कारण आपण असं पाहिलं की ब्रह्म म्हणून भगवंताची ईश्वराची जी स्वरूप आहेत ती वेगळी आहेत. ब्रह्म ईश्वर भगवंत या संकल्पना आपण पाहिल्या तर हा जो ईश्वर आहे या ठिकाणी हा कसा आहे तर शुद्ध प्रसन्न केवली अनुपसर्ग असा आहे. पण भक्तियोगामध्ये भक्ती मार्गामध्ये जो भगवंत आहे तो कसा आहे परमकारुण्याने युक्त आहे. परमकारुण्य परमसाम्य परमसौशील्य परमवात्सल्य हे जे गुण आहेत त्या गुणांचा तो भगवंत तसा साक्षात्कार होतो त्यांना. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये भगवंताचा साक्षात्कार असा असणार कसा तर ही गुणराशी त्यातला एखादा गुण किंवा त्यातले अनेक गुण परमकारुण्य परमसौशील्य परमसाम्य परममाधुर्य परम औदार्य अशा प्रकारे भगवंत साक्षात्कार होतो. आणि त्यामुळे तसा काही आत्मा नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी भगवत साक्षात्कार होण्यानं आत्मसाक्षात्कार होतो असं म्हणता येत नाही. तसंच ब्रह्मसाक्षात्कार होतो म्हणण्यानं आत्मसाक्षात्कार होतो म्हणता येत नाही. कारण ब्रह्म कसं आहे ब्रह्म हे सर्वव्यापक आहे. वेदांताचं ब्रह्मतत्व हे सर्वव्यापक आहे निरवयव आहे. सर्वव्यापक आहे निरवयव आहे. सर्वव्यापक असल्यामुळे निरवयव आहे. त्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार ठरत नाही. पण ईश्वर साक्षात्कार जो या ठिकाणी सांगितला गेलाय प्रणवाद्वारा, कारण प्रणवाचा जो अर्थ करायचा आहे तो प्रणवाचा अर्थ म्हणजे हा ईश्वर कसा आहे क्लेश कर्म विपाक आशयैरपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर तत्र निरतिशयं सर्वज्ञ बीजम पूर्वेशापि गुरु कालेन नवच्छेदात. आणि हा कसा आहे पुन्हा व्यासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा ईश्वर पुरुष म्हणजे हा आत्मतत्व आहे. ईश्वर हे आत्मतत्व आहे. पुन्हा कसं आहे शुद्ध प्रसन्न केवल अनुपसर्ग. ही जी विशेषण ईश्वराची आहेत ती आत्म्याला लागू पडतात. आणि त्यामुळे ईश्वर साक्षात्काराने आत्मसाक्षात्कार होतो. अर्थात हा व्यक्तोपासनेचा मार्ग आहे. व्यक्तोपासनेमध्ये भगवंतासारखा अनंत गुणांनी विभूषित असा परमेश्वर भगवंत त्याची उपासना करणं आणि अव्यक्त उपासनेतल्या मार्गामध्ये निरवयव निर्गुण कुठल्याही लक्षणांनी विनिर्मुक्त अशा एखाद्या आकाशवत तत्वाची उपासना करणं यात किती फरक आहे बघा. आकाशाची उपासना म्हणजे आकाश म्हटल्यानंतर तुम्हाला जे डोक्यावर माथ्यावर दिसतं ते आकाश नव्हे. निदान त्यात तुम्हाला चंद्रतारे दिसतात नक्षत्र दिसतात ढगांची त्या ठिकाणी आकृती अनेक प्रकारची आकृती दिसतात. पण आकाश म्हणजे शुद्ध अवकाश ज्याला वॉइड एम्प्टी स्पेस असं म्हणता येईल. त्याची तुम्ही उपासना काय म्हणून कराल आणि कशी म्हणून कराल किती अवघड आहे ती उपासना.
त्या अर्थाने अव्यक्तोपासना अवघड आहे म्हणून गीतेमध्ये ते वर्गीकरण सांगितलं. आणि त्यामुळे या ठिकाणी असं अर्थ करायला पाहिजे की असंप्रज्ञात समाधीमध्ये जो आत्मसाक्षात्कार होतो तो अव्यक्तोपासनेद्वारा होतो, जो अवघड असतो, जो सांख्यांचा मार्ग आहे, निरीश्वरवादी सांख्यांचा मार्ग आहे, निरीश्वरवादी यशस्वी जे उपासक आहेत त्यांचा मार्ग आहे. पण पातंजलांनी व्यक्तोपासना आणली. ईश्वर आणि ईश्वर प्रणिधान हे अशा प्रकारचं सांगितलं की त्या ईश्वराच्या गुणांचा साक्षात्कार होण्यानं तत्समान अशी जी ईश्वराची आत्म्याची लक्षणं असतील त्यांचाही साक्षात्कार होतो. म्हणजे आत्म्याची आपलं जे आत्मचैतन्य आहे ते कसं आहे? आत्मचैतन्य शुद्ध आहे, प्रसन्न आहे, केवल आहे, केवली आहे, अनुपसर्ग आहे, त्याला क्लेशांची बाधा नाही, ना करता ना भोगता, असं जे त्याचं स्वरूप आहे, ते जे स्वरूप ईश्वरामध्ये आहे त्याच गुणांची उपासना प्रणवाद्वारा केल्यामुळं ईश्वर साक्षात्कारानं आत्मसाक्षात्कार हा अनायासे होऊन गेलेला असतो असं या ठिकाणी म्हणता येतं. त्यामुळे हा जो ईश्वर साक्षात्कार आहे ह्याची या पार्श्वभूमीवर आपण भक्ताला होणारा भगवत साक्षात्कार आणि ईश्वर हा योग्याला होणारा ईश्वर साक्षात्कार ह्यातला भेद आणि फरक समजून घेतला पाहिजे. की भक्ताला होणारा साक्षात्कार त्यातल्या त्या एखाद्या गुणाचा असतो, परमकारुण्य, परम ज्ञान, परम साम्य, परम सौशील्य, परम वात्सल्य, यातल्या एखाद्या गुणाचा साक्षात्कार त्याला होतो आणि तसा त्याला भगवंत दिसतो. अर्थात त्यातला कुठलाही गुण आत्म्याला लागत नाही. आत्म्यामध्ये परमज्ञान नाहीये, परम सौशील्य नाहीये, परम कारुण्य नाहीये स्वतः. त्यामुळे भगवत साक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार आणि ईश्वर साक्षात्कार अर्थात ध्यानयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याद्वारा होणारे साक्षात्कार, यामध्ये हा भेद जो आहे तो या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पण भेद आहे म्हटल्यानंतर अभेदही आहे. अभेद असा की शेवटी एकाच तत्वाचा साक्षात्कार आहे आणि त्यातला कुठलाही एका प्रकारचा साक्षात्कार झाल्यावर ब्रह्मसाक्षात्कारी, ईश्वर साक्षात्कार आणि भगवत साक्षात्कारी ह्यांच्यामध्ये लठ्ठालठ्ठी होणार नाही. पण आपण जे तात्विक काठ्याकूट करणारे लोक आहोत त्यांच्यामध्ये लठ्ठालठ्ठी होते. म्हणजे ईश्वर साक्षात्कारवादी, भगवत साक्षात्कारवादी, ब्रह्मसाक्षात्कारवादी असे जे तात्विक आहेत, म्हणजे थिअरी माइंडेड आहेत, थिअरिस्ट आहेत, ते तात्विक विवेचन करणारे परस्पर लठ्ठालठ्ठी करतील. कारण आता सांगितल्याप्रमाणे भगवत साक्षात्कार म्हणजे परमकारुण्यादी एखादा गुण त्याचा साक्षात्कार किंवा त्या सगळ्या गुणांचा साक्षात्कार, तशा अनंत गुणराशीने विभूषित तसा भगवंत त्याचा साक्षात्कार, अर्थात तशा प्रकारचा आत्मा नसतो. तसंच ब्रह्मसाक्षात्कार म्हणल्यानंतर निरवय सर्वव्यापी असं ब्रह्मतत्व त्याचा साक्षात्कार, तसाही जीव नसतो, तसाही आत्मसाक्षात्कार त्यांनी होत नाही. त्यामुळे ब्रह्मसाक्षात्काराने आत्मसाक्षात्कार होत नाही, भगवत साक्षात्काराने आत्मसाक्षात्कार होत नाही, पण ईश्वर साक्षात्काराने आत्मसाक्षात्कार होतो. ह्याचं कारण पातंजलांची जी उपासना प्रणाली आहे त्यात त्यांनी ईश्वराचे नेमके तेच गुण घेतलेत की ज्यांचा साक्षात्कार झाल्यानं आत्मसाक्षात्कार सुद्धा अनायासे झालेला असेल. अशा प्रकारे प्रणवाच्य ईश्वराच्या गुणांची त्यांनी उपासना जी केली ती तेच गुण जे भाष्यकाराने त्या ठिकाणी सांगितले, त्या गुणांचा वाचक जो ईश्वर आहे किंवा त्या गुणांनी बनलेला जो ईश्वर आहे त्याची उपासना केल्यामुळे ईश्वराचा साक्षात्कार झाल्यावर त्याच गुणांनी, लक्षणांनी युक्त असलेला जो आत्मा आहे त्याचाही साक्षात्कार झालेला असतो, अनायासे झालेला असतो. एकूण काय तर साक्षात्कारी कधी त्यांच्यामध्ये लठ्ठालठ्ठी होणार नाही. त्यांना कळेल त्यांनी उजवीकडनं पाहिलं, एकाने डावीकडनं पाहिलं, एकाने पुढनं पाहिलं, एकाने मागणं पाहिलं, आणि त्यातला एका अंशाचा साक्षात्कार झाल्यानं सगळ्या गोष्टी त्यांना समजलेल्या असतात, साक्षात्कृत झालेल्या असतात. त्यामुळे साक्षात्कारी माणसामध्ये लठ्ठालठ्ठी होणार नाही. भक्ती मार्गातला साक्षात्कारी हा कदापिही
योगमार्गातल्या साक्षात्कारी माणसापुढे दंड थोपटणार नाही, किंवा ब्रह्ममार्गातल्या साक्षात्कारी पुढे दंड थोपटणार नाहीत. हे दंड थोपटणारे कोण? तर तार्किक आणि तात्विक काथ्याकूट करणारे, तत्वविवेचन करणारे जे आहेत त्यांच्यामध्येच ही लठ्ठालठ्ठी होत असते, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या साक्षात्कारामध्ये जसा भेद आहे तसं सांगितलं, तसंच तेवढ्याच प्रमाणात लक्षात घेतलं पाहिजे की त्यामध्ये अभेद नाहीये. साक्षात्कार झाल्यानंतर त्यामध्ये भेद काही नाहीये, कारण ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी ईश्वर साक्षात्कारी माणसाला भगवंताच्या सगळ्या बाजूंचं ज्ञान त्याला होतं. ब्रह्मसाक्षात्कारी माणसाला सुद्धा त्यांनी त्या दृष्टीने जरी उपासना केली असली तरी एकदा साक्षात्कार झाल्यानंतर त्याला ब्रह्माचं सगळ्या बाजूनी साक्षात्कार होत असतो. तसंच भगवत साक्षात्कार ज्या भक्ताला होतो त्याने जरी विशिष्ट मार्गाने उपासना करून विशिष्ट गुणांच्या रोखाने जरी असले आणि त्या गुणाचा साक्षात्कार करून घेतला असला तरी तो झाल्यानंतर त्याला त्या भगवंताच्या इतर अंगांचं सुद्धा त्या ठिकाणी साक्षात्करण होत असतं. त्यामुळे साक्षात्कारी माणसांमध्ये कुठल्याही प्रकारे भेद नसतो. आलं का लक्षात? त्यामुळे त्या दृष्टीने त्याच्यात अभेद आहे. भेद हा तात्विक पातळीवर समजून घेतला पाहिजे आणि साक्षात्काराच्या पातळीमध्ये भेद नसतो, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असो, तर एकूण काय, तर या ठिकाणी असं मुळीच विसंगत नाही की असंप्रज्ञात समाधीसाठी तुम्ही ईश्वराचं प्रणिधान करायला सांगितलं आणि ईश्वराच्या प्रणिधानचा प्रकार जो प्रणव सांगितला, प्रणवाचा जप केल्यानंतर ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्म्याचा होऊ नये, अशा प्रकारचा अट्टहास व्यर्थ आहे. आलं का लक्षात? आणि या ठिकाणी पुनरुक्ती दोषही नाहीये, कारण ईश्वर प्रणिधानाद्वारा ईश्वर साक्षात्कारच होणार आणि ईश्वर साक्षात्कार जर काही कारणानं, काही त्रुटींमुळे किंवा क्षमतेच्या अभावानं जर झाला नाही तर काय होतं हे या सूत्रात आता सांगतायत. ततः प्रत्यक्ष चेतनादिगम, तर ईश्वर साक्षात्कार झाला नाही तर निदान आत्मसाक्षात्कार होईल. आणि तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे समजा तोही जर झाला नाही, आत्मसाक्षात्कारही झाला नाही, तर तुमच्या आमच्या हाती दुपाटणं लागेल का? नाही, तसंही नाहीये. अंतरायाभावश्च, अंतरायांचा अभाव होईल, अशा प्रकारे अशा अर्थानं हे सूत्र आलेलं आहे. आणि या दृष्टीनंच भाष्यकार याला एक पूर्वपीठिका देतात. भाष्यकार या सूत्राला एक पूर्वपीठिका देतात आणि ती अशी की किंच अस्य भवती, कारण हे उघड आहे की प्रणव उपासनेनं ईश्वर साक्षात्कार होईल, बट ते जर नाही झालं तर दुसरंही काही प्राप्त होऊ शकतं का? म्हणजे याद्वारा अजूनही काही प्राप्त काही दुसरं फळ आहे का? अशी या ठिकाणी पुच्छाती केली गेलेली आणि त्याला उत्तर म्हणून सूत्र हे आलेलं आहे, सूत्रपात झालेला आहे. अर्थात किंच अस्य भवती याचा अर्थ याने आणखी काय होतं अशी पृच्छा आहे. ईश्वर प्रणिधानाने ईश्वर साक्षात्कार होईल हे अत्यंत तर्कसुसंगत आहे, हे पटण्यासारखं आहे, कळण्यासारखं आहे, तर्कसुसंगत आहे, यात विसंगत काही नाही. ईश्वर प्रणिधान सांगितलंय म्हटल्यानंतर ईश्वर साक्षात्कार होईल हे अत्यंत सुसंगत विधान आहे. पण प्रश्न असा आहे की मी सांगितलं गतसूत्राच्या उपसंहार प्रसंगी की आपल्यामध्ये क्षमता नसेल, आपण सक्षम नसो तर आपल्याला ते प्राप्त होणार नाही. त्यामुळे ईश्वर प्रणिधानाने केवळ ईश्वर साक्षात्कारच होतो असं म्हणणं हे पुरेसं नाहीये. कारण त्या ईश्वर साक्षात्काराला जर एकच फळ असेल तर ते फळ प्राप्त न होण्यानं दुसरं काही मिळत नाही आणि हाती दुपाटणं येतं असंच म्हणावं लागतं. तर तसं नसल्यानं, तसं म्हणायचं नसल्यानं, तसं म्हणणं बरोबर नसल्यानं या ठिकाणी पूर्वपीठिका भाष्यकार देतात की याने आणखी काय प्राप्त होतं आणि त्याला उत्तर म्हणून सूत्र हे येत असतं. आता असं आहे की ईश्वर प्रणिधानाचं जे फल असंप्रज्ञात समाधी आणि कैवल्य, तत्पूर्वी किंवा
निदान ते काही काळपर्यंत प्राप्त झालं नाही तर प्रत्येक चेतनेचं ज्ञान, साक्षात्कार आणि अंतराया भाव होतोच, असं सूत्रकार या ठिकाणी सांगतात. आता अंतरायांचा जर पूर्णपणे अभाव झाला, निशेष अभाव झाला, तर त्याचाच अर्थ असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली हे समजावं म्हणून भाष्यकार ते स्पष्टीकरण या ठिकाणी देतात. अंतराय म्हणजे काय? असंप्रज्ञात समाधीमध्ये अंतराय. त्यामुळे अंतरायांचा अभाव जर परिपूर्ण निशेष अशेष झाला, अशेष निशेष असा जर अभाव झाला, तर अर्थात त्या ठिकाणी असंप्रज्ञात समाधीचा अन्वय झाला असा त्या ठिकाणी अर्थ होतो, असं भाष्यकार सांगतात. म्हणजे अंतराय आणि असंप्रज्ञात समाधी यांच्यामधला जो व्यतिरेक संबंध आहे तो स्पष्टपणे समजण्यासाठी ते म्हणतात की असंप्रज्ञात समाधी प्राप्त न होणं, असंप्रज्ञात समाधी प्राप्त न होणं म्हणजे अंतराय असणं, अंतराय नसणं म्हणजे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होणं. अर्थात एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत. अंतराय असतील तर असंप्रज्ञात समाधी नाही, असंप्रज्ञात समाधी असेल तर अंतराय नाही. हे जसं तर्कसुसंगत आहे ते समजावं आणि ते त्या ठिकाणी शब्दांकित व्हावं म्हणून सूत्रकार तसा त्या ठिकाणी स्पष्ट खुलासा करतात. आणि असं आहे की यदा कदाचित असंप्रज्ञात समाधीपर्यंत वाटचाल झाली नाही, त्यामुळे फलात्मक कैवल्य प्राप्त जर झालं नाही तर निदान अंतरायांचा अभाव होतो असं सांगितलं जातं. आणि त्याही पुढे जाऊन असं म्हणावं लागतं की समजा एक वेळ अंतरायांचा अभाव नाही झाला तरी अंतराय कमी होतात. एक वेळ अंतराय कमी नाही झाले तर अंतराय पेलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. आणि ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकदा अंतराय पेलण्याचं प्राप्त झालं की आपल्या साधनेला गती मिळेल. अंतराय पेलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नसेल तर साधनेला खंड येत राहील, साधनेला वरच्यावर धक्के बसतील, साधना होऊ शकणार नाही कदाचित. पण असं आहे की अंतराय जर झेलण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य असेल, आत्मबल, शरीरबल, मनोबल हे जर आपल्यामध्ये आलं तर आपल्याला अंतराय असून सुद्धा त्यांची बाधा पोचणार नाही. त्यामुळे पुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं की अंतरायांचा अभाव नाही झाला तरी ततः अंतराय संकोचः. बरं तेही नाही झालं समजा, आपल्याला त्याच्यासाठी जर क्षमता नसली की अंतराय कमी करण्या इतपत जरी आपली उपासना जरी यशस्वी होत नसेल तर निदान त्याचं साहन्य येतं. अंतरायांच्या पुढे अंतरायांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य येतं आणि त्यामुळे अंतराय यांची बाधा आपल्याला तेवढ्या प्रमाणे होत नाही. पण आपल्याला साधना आपली चालू ठेवता येते. अर्थात या ईश्वर प्रणिधानाद्वारा काही ना काही हे प्राप्त होतच. आणि गतसूत्राच्या उपसंहार प्रसंगी सांगितल्याप्रमाणे हे काही ना काही म्हणजे काहीतरी ज्याला आपण उत्तेजनार्थक पारितोषिक म्हणतो तसा हा प्रकार नाहीये. केवळ आपलं उत्तेजनार्थक पारितोषिक नाहीये, कन्सोलेशन प्राइज नाहीये. भगवंताची उपासना करून, ईश्वराची उपासना करून आपण जितक्या मूल्याची उपासना केली असेल त्याच्या अनंतपटीच्या मूल्याचं फळ हे भगवंत आपल्याला देत असतो. असं एकूण हा ईश्वर प्रणिधानाचा प्रकार आहे. आलं का लक्षात? आपण एक हात उपासना केली असेल, आपली त्यामध्ये जर तन्मयता, प्रामाणिकपणा, तत्परता ही जर एक हात असेल तर आपल्याला 10 फळ मिळतं. कारण शेवटी हा भगवंत आहे, याच्यामध्ये परम कारुण्य आहे, परम सौशील्य आहे, परम वात्सल्य आहे, सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये. अहो असं आहे की आपण ईश्वराचं प्रणिधान न करता आपल्याला इतक्या गोष्टी प्राप्त होतात. थोडीशी आध्यात्मिक दृष्टी माणसामध्ये आली तर त्याला लक्षात येतं की आपण काही न करता बसल्या जागी खरोखर खाटेवरही आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आलं का लक्षात? थोडीशी आध्यात्मिक दृष्टी माणसाला आल्यानंतर असं त्याला लक्षात येतं की आपण काही नाही, नुसतं निपचितपणे खाटेवर पडले आहोत आणि सगळ्या गोष्टी आपल्या पाशी येऊन पोचतायत. इतकं या ठिकाणी भगवंताचं जे कारुण्य आहे त्याचा ओघ आहे आपल्याकडे.
पण असं आहे, अज्ञानवशात मोहवशात माणूस भगवंताला दोष देत असतो. तो म्हणतो मी इतक्या गोष्टी करतो, मला अपयशच येतं, मला यशच मिळत नाही, मी अत्यंत कमनशिबी आहे, दुर्दैवी आहे. जो माणूस आपल्याला दुर्दैवी म्हणतो हेच त्याचं दुर्दैव असतं. भगवंत अनंत हाताने आपल्याला देत असतो, मग आपलं दुर्दैव कशात आहे? तर आपण काहीतरी अनाठाई अपेक्षा बांधून आहोत आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही, आणि त्यामुळे आपण दुर्दैवी असतो. त्यामुळे दुर्दैवी म्हणून जो माणूस बरडत असतो त्याचा अर्थ असाच आहे की त्यांनी पाठीशी मोठमोठ्या अपेक्षा बांधलेल्या आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती होत नाही, आणि म्हणून त्याला दुर्दैवी वाटतोय. म्हणजे त्याचं आत्मबल चिमूटभर असतं, शरीरबल चिमूटभर असतं, मनोबल चिमूटभर असतं, बुद्धिबल चिमूटभर असतं, पण त्याला पोत्याने हवं असतं. आता कसं मिळेल? आता मिळत नाही म्हणून त्याला वैफल्य येतं आणि तो स्वतःला दुर्दैवी म्हणत असतो. आणि आता सांगितल्याप्रमाणे थोडीशी आध्यात्मिक दृष्टी आली तर माणसाला एवढं हे लक्षात येतं की आपण जे करतो त्याच्या अनंत पटीने आपल्याला मिळत असतं. आपण जेवढं करतो, जे करतो, आपलं जे सामर्थ्य आहे, आपल्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत त्या सगळ्या लक्षात घेतल्या तर असं त्या ठिकाणी लक्षात येतं की आपण करतो 1 हात, देव देतो 10 हात, किंबोना 100 हात, सहस्त्र हात. अशी ही खरी आध्यात्मिक वास्तविकता आहे. पण अज्ञानापायी मोहापायी आपण दुर्दैवी आहोत, कमनशिबी आहोत, अयशस्वी आहोत, अशी रड ही आपल्याला या ठिकाणी ऐकू येत असते. आपण जेवढं करतो, जे करतो, आपलं जे सामर्थ्य आहे, आपल्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत त्या सगळ्या लक्षात घेतल्या तर असं त्या ठिकाणी लक्षात येतं की आपण करतो 1 हात, देव देतो 10 हात, किंबोना 100 हात, सहस्त्र हात. अशी ही खरी आध्यात्मिक वास्तविकता आहे. पण अज्ञानापायी मोहापायी आपण दुर्दैवी आहोत, कमनशिबी आहोत, अयशस्वी आहोत, अशी रड ही आपल्याला या ठिकाणी ऐकू येत असते. असं एकूण काय तर आपण काही उपासना न करता किंबहुना भगवंताची निंदा करून सुद्धा, भगवंताची निंदा करणाऱ्याला सुद्धा भगवंताचा अनुग्रह त्या ठिकाणी होत असतो. शेवटी असं आहे की आईबापांच्या पोटी अत्यंत वाईट, व्यसनी, क्रूर, निष्ठुर असं जरी पुत्र निर्माण झाला तरी शेवटी तो पुत्र आहे म्हटल्यानंतर आईबापांना काहीतरी पाझर फुटतोच. त्याच्यासाठी काहीतरी सोय करावीच लागते, करून जातात, करतात. शेवटी तो त्यांचा पुत्रच आहे. तर या ठिकाणी भगवंत सर्वस्य पिता, सर्वस्य प्रपिता, सर्वस्य माता असा असल्यामुळं असे जे काही धर्मलंड आहेत, भगवद्वेषी आहेत, भगवद विद्वेषी आहेत, भगवंताचा विद्वेष करून सुद्धा भगवंत त्यांना देतच असतो. कारण भगवंतामध्ये परम कारुण्य आहे. म्हणजे भगवत द्वेषक जो आहे, भगवत विद्वेषक आहेत, त्यालाही भगवंत देतो. भगवंताची उपासना न करणारा त्यालाही भगवंत देतो. मग भगवंताची उपासना थोडी थोडकी जरी केली तरी त्याला किती मिळत असेल याचं गणित आपण मनाशी करू शकतो. असो एकूण काय तर ईश्वर परिधानाद्वारा ईश्वर साक्षात्कार नाही झाला तर आत्मसाक्षात्कार होतो, तो नाही झाला तर अंतरायाभाव होतो, तो नाही झाला तर अंतराय संकोच होतो, आणि तोही नाही झाला तर अंतराय पेलण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे काही ना काही नाही तर आपल्याला भरपूर प्राप्त होत असतं, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. असो एकूण काय तर शास्त्रकार या ठिकाणी एक दिलासा देतात किंवा तुम्ही सक्षम नसला, संप्रज्ञात समाधीला सक्षम नसला, ईश्वर साक्षात्काराला सक्षम नसला तरी तुम्हाला या ठिकाणी अंतरायाभाव हा प्राप्त होत असतो. अंतरायांचा अभाव
हा होत असतो असा एक शास्त्रकार म्हणून आपल्याला दिलासा देऊन जातात. या ठिकाणी वार्तिककार, विज्ञान भिक्षू सूत्राचा अर्थ करताना काय म्हणतात ते आपण बघूया. ते म्हणतात, ततः ईश्वर प्रणिधानात तत्साक्षात्कारद्वारा जीवतत्वम अपि अनायासेन पूर्णतया साक्षात क्रियते इति प्रथमदलार्थः, असं ते म्हणतात. अर्थात सूत्राची दोन दलं पडतात, दोन विभाग पडतात. ततः प्रत्यक्षचेतनादिगम हा एक भाग आणि अंतरायाभावश्च अशी दोन दलं, दोन विभाग पडतात. म्हणून ते म्हणतात की यातलं जे प्रथम दल आहे, ज्ञानानं आणि ईश्वर साक्षात्कारानं अनायासे जीवात्मतत्वाचाही साक्षात्कार होतो. तत प्रत्यक्षचेतनादिगमो अपि, हा जो पहिला भाग आहे. अपि म्हणजे सुद्धा, अशा अर्थानं असं म्हणता येतं की ईश्वर साक्षात्कार तर होतोच. प्रणव जपा द्वारा प्रणव ध्यान जरी यशस्वी झालं, फलश्रुती झाली, तर अर्थात प्रणववाच्य ईश्वराचा साक्षात्कार होणार. पण त्याबरोबर ईश्वराचा होताना अनायासे जीवाचाही होणार, असा वार्तिककार अर्थ करतात. आणि म्हणजे आणखी असा ते अर्थ करत नाहीत. तर अपि हा शब्द आसन्नतम समाधी लाभ सांगण्यासाठी आहे, अशा अर्थानं ते अर्थ करतात. एकूण काय तर ईश्वर साक्षात्कारानं जीव साक्षात्कार, जीवात्म साक्षात्कार कसा होऊ शकतो, म्हणजे एकाच्या प्रणिधानानं ईश्वर आणि जीव या दोघांचाही साक्षात्कार कसा होतो, याचं विवेचन या ठिकाणी महत्वाचं ठरतं. एकूण काय तर प्रत्यक्ष चेतनाधिगम म्हणजे जीवात्म साक्षात्कार होतो असा शास्त्राचा अभिप्राय आहे. मग तो अनायासे होतो का, तो नाही झाला तर हा तरी होतो, असा काही जरी अर्थ असला, म्हणजे ईश्वर साक्षात्कार नाही झाला तर निदान जीवात्म साक्षात्कार तरी होतो, असा जरी अर्थ केला तरी एकूण काय तर प्रणव उपासनेद्वारा दोघांचा साक्षात्कार होऊ शकतो, असं शास्त्रकारानं या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे या साक्षात्कार कसा होतो, कारण शेवटी प्रणव हा ईश्वराचा वाचक आहे आणि ईश्वराच्या प्रणिधानाचा तो विधी आहे, प्रणव जप. त्यामुळे त्यांनी एकतर ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, नाहीतर कशाचाही होता कामा नाही. पण मग प्रत्यक्ष चेतन आत्मा जो आहे त्याचाही साक्षात्कार होतो, हा प्रकार कसा, याबद्दल या ठिकाणी विवेचन हे अपेक्षित आहे. आता या सूत्रभाष्यामध्ये भाष्यकार म्हणतात की या प्रणव उपासनेद्वारा व्याधी आदी जे अंतराय आहेत, व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व, हे जे सगळे वक्षमान म्हणजे पुढे सांगितले जाणारे असे जे अंतराय आहेत किंवा विघ्न आहेत, ती या ईश्वर प्रधानानं हटतात आणि योग्याला त्यामुळे आपलं स्वरूपदर्शन सुद्धा होतं, अशा प्रकारे भाष्यकारांचा अभिप्राय. आता प्रथम ते सूत्रार्थ करतात आणि आता ईश्वर प्रणिधानानं ईश्वर साक्षात्कार होतोच, पण जीव साक्षात्कार कसा होतो तर तो अशा धारणेनं की, म्हणजे आता आपल्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. असं आहे की प्रणव उपासना ही केल्यानंतर प्रणववाच्य जो ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे आणि हे तर्क सुसंगत आहे. पण ईश्वराची उपासना केल्यानंतर ईश्वर प्रणिधानाद्वारा प्रणव उपासनेतून जीवात्म साक्षात्कार कसा होतो, हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर भाष्यकार आता या ठिकाणी देणार आहेत. ते अशा अर्थानं ते म्हणतात की हा साक्षात्कार होतो तो अशा धारणेनं की इव ईश्वरः पुरुषः शुद्धः प्रसन्नः केवलो अनुपसर्गः
तथा यामपि बुद्धेः प्रतिसंवेदी पुरुष इति एवं अधिगच्छति. याचा अर्थ असा की जसा ईश्वर भगवंत हा शुद्ध, प्रसन्न, केवली म्हणजे प्राकृतिक बाधांपासून मुक्त म्हणजे क्लेश, कर्म, विपाक, आशय हे अपरामपृष्ठ म्हणजे केवली, चिन्मात्र, अनुपसर्ग, तसाच बुद्धीचा प्रतिसंवेदी सुद्धा आहे असे तो जाणतो. म्हणजे ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर त्याला जीवात्म साक्षात्कार होतो किंवा नाही हा जरी वाद त्या ठिकाणी आला तर होत नाही असं समजा नाही होत. प्रणवाच्या उपासनेतून ईश्वर साक्षात्कारच होणार. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रत्यक् चेतनाधिगम, अधिगम होतो तो अशा अर्थानं की आता आपल्याला जसा ईश्वर दिसला, ईश्वराचा साक्षात्कार झाला, तसाच आपला आत्मा सुद्धा कसा आहे, त्या ईश्वरामधली जी काही लक्षणं आहेत तशीच काही आपल्या आत्म्यामध्ये आहेत. त्याच्यामधलं सारूप्य जे आहे, जीवात्मतत्व आणि परमात्मतत्व, जीव आणि ईश्वर ह्यांच्यामध्ये जो काही सारूप्याचा अंश आहे त्याच्यावरनं असं अधिगम होतो की बाबा जसा ईश्वर साक्षात्कारामध्ये आपल्याला ईश्वर दिसला, ईश्वर आहे असं कळलं, तसाच हा जीवात्मा सुद्धा आहे असतो. कसा, ईश्वर जसा केवळ पुरुष आहे, चिन्मात्र आहे, शुद्ध आहे, प्रसन्न आहे, केवली आहे, अनुपसर्ग आहे, तसाच या बुद्धीचा प्रतिसंवेदी पुरुष सुद्धा आहे. म्हणजे ज्या अंशामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये साम्य आहे, त्या साम्याच्या अंशातून एवढं कळतं की बाबा असाच हा जीवात्मा सुद्धा आहे, माझा जीवात्मा सुद्धा असाच आहे, माझा आत्माही असा आहे, माझं प्रत्यक्ष चैतन्य सुद्धा असंच आहे, असं या ठिकाणी अधिगम होतो असं सूत्रकार म्हणतायत. याला साक्षात्कारच म्हटलं पाहिजे असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. आणि असं आहे की परमात्मा आणि जीवात्मा ह्यांच्यामध्ये काही अंशामध्ये जे सारूप्य आहे की दोन्ही चिन्मात्र तत्व आहे, दोन्ही पुरुष आहेत, एक पुरुष आहे, दुसरा पुरुष विशेष आहे. आणि असं आहे, भगवान कृष्ण जसं म्हणतात, भगवंत म्हणतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. तर हा जो त्या परमात्म्याचा अंश आहे, अंशी ह्यांच्यामध्ये कुठल्या तरी संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये हे सारूप्य असायलाच पाहिजे. एखादा भेदवादी जरी त्या ठिकाणी म्हणत असला की त्यांच्यामध्ये वैरूप्य आहे, तर आम्ही सुद्धा तुमच्या वैरूप्याला नाकारत नाही, वैरूप्य अजिबात नाही असं आम्ही कुठे म्हणत नाही आहोत. पण अंशी संबंधातून जे काही सारूप्य उतरत असेल ते तर मान्य करावं लागतं. आणि त्यामुळे असा अधिगम होतो की ईश्वराचा साक्षात्कार झाला, प्रणवाद्वारा ईश्वराचाच साक्षात्कार होतो आणि ईश्वराचाच व्हायला पाहिजे आणि ईश्वराचाच होतो असं शास्त्र सांगतंय, योगशास्त्र सांगतंय. पण तो होताना जीवात्म्याचा अधिगम जो होतो, प्रत्यक्ष चेतनाधिगम, हा जो अधिगम होतो, हा जो बोध होतो, तो बोध हा या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. असो. आणि असं आहे की ईश्वर साक्षात्कारानं स्वरूप ज्ञान, स्वरूप दर्शन होतं. तर या ठिकाणी शास्त्रकार सांगतायत, सूत्रकार सांगतायत, आणि ह्याला शास्त्रामध्ये प्रमाण आहे. शास्त्रामध्ये अशा प्रकारचं कथन आहे की ईश्वर प्रणिधानानं स्वरूप दर्शन होतं, स्वरूप दर्शन होऊ शकतं, ज्ञान, स्वरूपावबोध हा होऊ शकतो. असं आहे की नारदीय पुराणामध्ये एक वचन आहे आणि विज्ञान भिक्षू ते उद्धृत करतात. नारद पुराणामध्ये एक अशा अर्थाचं वचन आहे की माया प्रवर्तक विष्णू मध्ये ज्यांना दृढ भक्ती आहे, अर्थात माया प्रवर्तक विष्णूचं जे प्रणिधान करतात त्यांना पुरुष हा प्रकृती भिन्न आहे असं दीपवत ज्ञान म्हणजे स्फुट ज्ञान होऊ शकतं. अशा प्रकारचं ते स्मार्त वचन आहे, स्मृतीमधलं वचन आहे, पुराणातलं वचन आहे. आणि विज्ञान भिक्षू ते उद्धृत करतात. ते वचन असं की माया प्रवर्तके विष्णू दृढा भक्तिं कृतानुनाम सुखेन प्रकृतिर्भिन्नम स्वम दर्शयती दीपवत. अशा प्रकारे स्वरूप ज्ञान, स्वरूपावबोध, स्वरूप दर्शन होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी सूत्रकार असं म्हणतात, तत्प्रत्यक् चेतनाधिगम,
प्रत्येक चेतनेचा अधिगम होतो, जीवात्म्याचा अधिगम होतो, जीवात्म्याचा बोध होतो, जीवात्म्याचं दर्शन होतं. असो, आता या सूत्राचा प्रसंग एकूण असा आहे की प्रणवाची पूर्वोक्त जी उपासना आपण पाहिली त्याद्वारा प्रत्येक चेतनेचा बोध ह्या ठिकाणी होतो, अधिगम होतो. त्याला साक्षात्कार म्हणा किंवा बोध म्हणा, कारण हा एकूण गूढवादाचा प्रांत आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची वादावादी करण्याचा काहीच प्रश्न संभवत नाही की हा साक्षात्कारच आहे का, हा अधिगम आहे का, बोध आहे का, प्रबोध आहे का, प्रज्ञान आहे. याबद्दल वादावादी, तात्विक वादावादी करण्यामध्ये काही अर्थ नाही. मग कदाचित त्याला साक्षात्कारही म्हणता येईल. पण एकूण असं आहे की द्वारा असं होत असल्याचा श्रौत सिद्धांतही आहे. प्रणव उपासनेद्वारा आत्मसाक्षात्कार होतो, जीवात्म साक्षात्कार होतो, प्रत्येक चेतनेचा साक्षात्कार होतो, असा एक श्रौत सिद्धांतही आहे. आता आम्ही या ठिकाणी एक स्मृतिवचन सांगितलं. तशा प्रकारचं स्मृतिवचन श्रौत प्रामाण्यवादी, श्रुती प्रामाण्यवादी जे असतील त्यांच्यासाठी आम्ही सांगतो की श्रुतीमध्ये सुद्धा याला प्रामाण्य आहे. की असं आहे की जीव आणि ईश्वर या दोहोंचा साक्षात्कार होतो, असा हा प्रणवजप आहे. असं आहे की तच्चपस्तदर्थ भावनम, या सूत्रामध्ये प्रणवानुसंधानानं अर्थभावना अंतःकरणात असल्यानं वृत्ती निरोध कसा होतो हे आपण पाहिलंच. गतसूत्र प्रसंगी आपण पाहिलं की प्रणव उपासना करताना, प्रणवाचा जप करताना, योगिक जप करताना, अर्थभावनेसह करताना प्रणवाचं शिल्प चित्तामध्ये चितारलं गेल्यानंतर परवैराग्य येऊन सर्ववृत्ती निरोध होतो, असा आपण प्रकार पाहिला. म्हणजे सर्ववृत्ती निरोध होतो म्हटल्यानंतर ती असंप्रज्ञात समाधी असते, आणि असंप्रज्ञात समाधी असते म्हटल्यानंतर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम असं त्याचं लक्षण असतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पुरुष साक्षात्कार होतो, आत्मसाक्षात्कार होतो, हे ओघाने चालं. अर्थात योग मनोविज्ञानाच्या दृष्टीनं ही संगती त्या ठिकाणी सहज लावता येते की प्रणव, ईश्वराचा वाचक जो प्रणव म्हणजे भगवदवाच्य प्रणवाच्या जपानं ईश्वराचं प्रणिधान करून ईश्वर साक्षात्कार होतो हे म्हणणं मान्य आहे. पण पुरुष जीव साक्षात्कार होतो असं कसं काय, हा एक त्या ठिकाणी तात्विक प्रश्न निघू शकतो. पण योग मनोविज्ञानाच्या भाषेतून त्याला उत्तर हे असं देता येतं, ते दिलं. पण असं आहे की असा श्रौत सिद्ध आहे. कारण तात्विक लोक, त्यांना शास्त्र प्रामाण्य हवं असतं. उपनिषदामध्ये सांगितलंय का, शास्त्रामध्ये सांगितलंय का, अशा दृष्टीनं श्रौत प्रमाण त्यांना हवं असतं. तर श्रौत प्रमाण सुद्धा या ठिकाणी देता येतं. श्रुतीचाच असा सिद्धांत आहे, उपनिषदांचाच असा सिद्धांत आहे की प्रणवाद्वारा दोघांचाही साक्षात्कार होतो. असं आहे की जीवात्मा हा प्रणववाच्य नाहीये, भगवंत हा प्रणववाच्य आहे. पण असं असू नये, प्रणवाच्या साक्षात्कारामध्ये, प्रणवाच्या उपासनेतून दोघांचा साक्षात्कार होतो. हे जसं योग मनोविज्ञान सांगतं तसं उपनिषद सुद्धा सांगतं. तर पहा, श्वेताशत्र उपनिषदामध्ये असं म्हटलंय, तद उभयम वै प्रणवेन देहे, तद उभयम वै प्रणवेन देहे, त्या उभयतांचा प्रणवाद्वारा या देहामध्ये साक्षात्कार होतो. तर अशा प्रकारे हा श्रौत सिद्धांतच आहे. मग ह्याला तुम्ही प्रणवाचा गूढवाद समजा किंवा काही म्हणा, पण प्रणवाद्वारा ईश्वर प्रणिधानानं जीवात्म साक्षात्कार होतो या म्हणण्यामध्ये विसंगती अशी काही नाहीये. आता प्रणव हा जीवात्म स्वरूपाचा वाचक नाही, ही गोष्ट मान्य करावीच लागते. अर्थात जीवात्म्याच्या स्वरूपाचा वाचक नाही, पण भगवंताचा तो वाचक तर आहेच. त्यामुळं वाच्यवाचक संबंध लक्षात घेता एक तर्कनिष्ठ प्रश्न निघतो की प्रणवाचा जप करून, प्रणवाची उपासना करून, तोही ईश्वरी भावना ठेवून, कारण प्रणवाची उपासना करताना भगवत भावना ठेवली जाते.
मग ईश्वरी भावना ठेवून जप करून ईश्वर साक्षात्कार होणं हेच इष्ट असतं असा पुन्हा एक हटवादी प्रश्न ते करतात. म्हणजे शास्त्राने सांगितलंय म्हटल्यानंतर सुद्धा बुद्धीला ते पटत नाही त्यांना. त्यामुळे ते म्हणतात की प्रणवाद्वारा ईश्वरी भावनेने केलेली जी उपासना त्याद्वारा ईश्वराचा साक्षात्कार व्हावा हेच इष्ट आहे. जीवात्म साक्षात्कार होतो असं म्हणणं हे इष्ट नाहीये. आणि तसा जीवात्म साक्षात्कार हा तर्कशुद्ध नाहीये. जीवात्म साक्षात्कार सांगणं हे तर्क विसंगत आहे. असा बुद्धिनिष्ठ बुद्धिवाद योग्यच आहे. आम्ही सुद्धा नाही म्हणत नाही. तुमचा बुद्धिनिष्ठ बुद्धिवाद हा योग्यच आहे. कारण तुम्ही उगीच काहीतरी जल्प करताय असं आम्ही मुळीच म्हणू शकत नाही. तुम्ही उगीच वितंडा करताय असंही आम्ही म्हणू शकत नाही. तर तुमचा प्रश्न हा तर्कनिष्ठ आहे, बुद्धिनिष्ठ आहे. एकूण या सूत्र प्रसंगामध्ये ईश्वर साक्षात्कार प्राधान्यतेने होतोच, पण तत्समान काही अंशामध्ये सारूप्य असल्या कारणानं जीवाचा सुद्धा साक्षात्कार होतो असा पातंजलांचा अभिप्राय आहे. आणि योग भाष्यकारांनी त्याचं स्पष्ट वक्तव्य आणि त्यामागची तर्कशुद्ध पीठिका दिली हे आम्ही आता सांगितलंच. पण असं आहे की आता प्रणवाद्वारा जीवेश्वर साक्षात्कार होतो, जीवात्म परमात्मा साक्षात्कार होतो, याविषयी बुद्धिनिष्ठ असा जो पूर्वपक्ष आहे त्याला आपण तरीही थोडं समाधान सांगण्याचा प्रयत्न करू. शास्त्रप्रामाण्य सांगितलं, योग मनोविज्ञान सांगितलं, पण तरी सुद्धा अजूनही काही समाधान सांगण्याची या ठिकाणी शक्यता आहे असं पाहून बुद्धिनिष्ठांसाठी काही समाधान सांगण्याचा प्रयत्न करतो. असं आहे की वास्तविक पाहता प्रणवाद्वारा ईश्वर व्हायला पाहिजे आणि होतो आणि होणं योग्य आहे हे सगळं मान्य आहे. कारण असं आहे त्या उभयांमध्ये वाच्यवाचक संबंध आहे आणि जीव आणि प्रणव यांच्यामध्ये वाच्यवाचक संबंध नसताना तो होतो असं म्हणणं तर्कदुष्ट आहे हे खरंच आहे. परंतु जीवेश्वरांचा संबंध तसा अशा प्रकारे खास आहे. त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा एक संबंध आहे जीव आणि परमेश्वर, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये. आणि तो विशेष प्रकारचा संबंध आहे. आणि जीवात्मा परमात्मा, पुरुष आणि पुरुष विशेष, कूटस्थ पुरुष आणि पुरुषोत्तम, जीव आणि ईश्वर यांचा दोन प्रकारचा संबंध आहे. त्या संदर्भामध्ये शास्त्रानुशीलन केल्यास अशा बुद्धिनिष्ठ तर्क म्हणजे असा जो हा बुद्धिनिष्ठ तर्क केला तसा तर्क करण्याची वेळच येणार नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता या उभयतांमध्ये सर्वप्रथम गीतेच्या ओघवती भाषेमध्ये सांगायचं म्हणजे अंश अंशी संबंध आहे हा तर स्पष्टच आहे. गीताशास्त्र सांगतं की त्यांच्यामध्ये अंश अंशी संबंध आहे. त्यामुळे अंशीच्या तत्वदर्शनामध्ये अंशीचा साक्षात्कार झाल्यानं अंशाचं साक्षात्करण होतं किंवा अंशाचं दर्शन होतं. या विषयी कुठल्याही प्रकारची शंका उभी करणं इष्ट नाहीये. अर्थात अंशी जो ईश्वर, अंशी जो भगवंत, अंशी जो भगवान, त्याच्या साक्षात्कारामुळे अंशी जो जीव त्याचा अवबोध होतो, अधिगम होतो किंवा ज्ञान होतं, दर्शन होतं, या मांडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रत्यवाय नसावा. तर या संदर्भामध्ये जे गीतेचं प्रसिद्ध वचन आहे ते मागाशी सांगितलं, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मम एव अंशः. हा जो जीवात्मा आहे तो मम एव अंशः, तो माझाच अंश आहे. पण या ठिकाणी सुद्धा प्रखर अशा बुद्धिमत्तेचा तर्कनिष्ठ पूर्वपक्षकार म्हणतो की अंश हा अंशीचा अत्यल्प अंश असेल, बारीकसा अंश असेल तर अंशाच्या ज्ञानानं अंशीचं ज्ञान होतं असं म्हणणं धारिष्ट्याचं आहे. उदाहरणार्थ असं पहा, ही जी सगळी
पार्थिव सृष्टी आहे, पृथ्वीवरची ही जी सगळी सृष्टी आहे ही सगळी सौरज आहे, ही सगळी सौरज सृष्टी आहे. सौर ऊर्जेमुळे ज्याला सोलर एनर्जी म्हणतात त्याचा हा सगळा आविष्कार आहे. कारण या पृथ्वीवर जे जे काही आहे ते सगळं सौर ऊर्जेचा परिणाम आहे. त्यामुळे पृथ्वीवरील वाळू कण घेऊन, पृथ्वीवरचा एखादा वाळू कण घ्यायचा आणि त्याचा आद्यजनक जो सूर्य, त्याच्याशी तुम्ही कसा संबंध जोडू शकता? म्हणजे कारण सौर ऊर्जेचं परिणामांतरण हे वाळू कणापर्यंत होईपर्यंत त्यात किती किती प्रकारचे परिणाम होत असतात ह्याची गणितीच नाहीये. आता सूर्याचं ऐश्वर्य केवढं, त्याचं ते पराकाष्ठेचं ऐश्वर्य, आणि या ठिकाणी पराकाष्ठेची त्याची ऊर्जा, त्याचं तेज, आणि कुठे हा वाळू कण, कुठे संबंध आहे, काय संबंध आहे, त्याचा हा अंश आहे. अशी तार्किक पार्श्वभूमी देऊन सुद्धा, तर्कशुद्ध पार्श्वभूमी आहे की इथला वाळू कण जो आहे तो सौरज आहे. मग असं असून सुद्धा त्या सूर्याचा आणि वाळू कणाचा काय आणि कशा प्रकारचा संबंध तुम्हाला सांगता येईल? हे किती परिणामांतरण झाल्यानंतर या ठिकाणी हा बारीकसा वाळू कण हा पृथ्वी तलावर आपल्याला प्राप्त होतो. मग या ठिकाणी पराकाष्ठेचं ऐश्वर्य असलेला जो ईश्वर, निरतिशय सर्वज्ञ बीज असलेला, निरतिशय सामर्थ्य असलेला, प्रचंड आणि अनंत अशा गुणराशींचा, गुणाने विभूषित असा जो भगवंत, जो सगळ्यांचा गुरु, सगळ्या गुरूंचाही गुरु, हा कुठे? आणि हा अनैश्वर्य अज्ञ असा जीव कुठे? त्यामुळे त्या सर्वज्ञ बीज ज्याच्याकडे पराकाष्ठेचं जाऊन पोचलेलं आहे, पराकाष्ठेत जाऊन पोचलेल्या अशा ईश्वराच्या साक्षात्कारामुळे मध्ये अज्ञ जीवाचा साक्षात्कार होतो, हे म्हणणं किती विसंगत आहे. तसंच परमसामर्थ्याने युक्त असलेला, परमैश्वर्याने युक्त असलेला भगवंत, आणि या ठिकाणी अनीश, ज्या श्वेताश्वतर उपनिषदाचं या ठिकाणी तुम्ही उद्धरण दिलं, त्याच श्वेताश्वतर उपनिषदामध्ये या जीवाला अज्ञ म्हटलेलं आहे, अनीश म्हटलेलं आहे. म्हणजे ईशाच्या साक्षात्कारामुळे अनीशाचा साक्षात्कार होतो ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? किंवा सर्वज्ञ बीज पराकाष्ठेला पोचलेला जो ईश्वर, त्याच्या साक्षात्कारानं अज्ञजीवाचा साक्षात्कार करण्याला काय अर्थ आहे? असा त्या ठिकाणी ते प्रश्न उभा करतात. अहो पूर्वपक्षकार, पण पहा, तुम्ही या ठिकाणी सर्वज्ञ भगवंताच्या साक्षात्कारात अज्ञजीवाचा साक्षात्कार कसा होतो, परम ऐश्वर्ययुक्त भगवंताच्या साक्षात्कारामध्ये अनैश्वर्याने पीडित असलेला जो जीव, त्याचा साक्षात्कार कसा होतो असा प्रश्न करता, हा तुम्ही या ठिकाणी अनिष्ठ दुरान्वय आणलेला आहे. म्हणजे ईश्वर साक्षात्कारामध्ये जीवाचा अधिगम कसा होतो असा तुम्ही जो प्रश्न मांडता, हा अत्यंत अनिष्ठ दुरान्वय आहे. वाळूकण आणि सूर्य यांच्यामध्ये कार्यकारण संबंध असताना सुद्धा तो तुम्ही प्रश्न या ठिकाणी आणता, तोही दुरान्वय आहे. कारण असं आहे की जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये साधर्म्य आहे. ते असं आहे की काही परस्पर विलक्षण अशी ती तत्व नाही आहेत, परस्पर विलक्षण तत्वद्वय नाही आहेत. कारण असं आहे, वाळूकण आणि सूर्य यात तुम्हाला जो भेद दिसतो, तर तशा प्रकारचा भेद या ठिकाणी तसं विलक्षण काही त्यांच्यामध्ये भेद नाहीये. दोघही चिन्मात्र आहेत, दोघही पुरुष आहेत, दोघही आत्मतत्व आहेत, दोघही चैतन्य मात्र आहे. आणि चैतन्य हा जो त्यांचा धर्म आहे हाच सर्वात महत्वाचा आहे. आणि त्या महत्वाच्या धर्मामध्ये एक सालक्षण्य आलेलं आहे, त्यांच्यामध्ये वैलक्षण्य नाहीये. इतकंच नव्हे तर ते सयुज आणि सखेत
उपनिषदामध्ये या दोघांचा उल्लेख सयुज आणि सखे असा केलेला आहे. मुंडकोपनिषद द्वा सुपर्णा सयुजा सखायाम असं म्हटलेलं आहे. ते दोघे सयुज आहेत आणि दोघे सखे आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये समान प्रकृती किती आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि पुन्हा ते दोन्ही जीव आणि परमात्मा प्रकृतीरूपी एकाच वृक्षावर सखे म्हणून वावरतायत, सयुज म्हणून वावरतायत, अशी श्रौत धारणा आहे, श्रौत सिद्धांत आहे. आणि असा प्रकार ऋग्वेदातही सांगितलेला आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिचस्वजाते. हा उपनिषदातला जो सिद्धांत आहे त्या दोघांचा संबंध कशा प्रकारचा सांगितलाय. बरं, तुम्ही जे श्वेताश्वतरातलं वचन दिलं अनिश आणि ईश, अग्नि आणि ज्ञ, याचा हा प्रकार कसा आहे आम्ही हे ईश्वर प्रणिधानाच्या प्रकरणामध्ये सांगितलंच की ईश्वराच्या तुलनेनं हा अनिश आहे, मान्य आहे. ईश्वराच्या सर्वज्ञत्वापुढे हा अग्नी आहे, असंच आम्ही त्या ठिकाणी सिद्धांत केला. पण यांच्यामध्ये कुठलं असं परस्पर वैलक्षण्य असं नाहीये. आणि दृष्टांतामध्ये सूर्य आणि वाळुकण हा जो तुम्ही प्रकार सांगितला आणि परिणामाद्वारा अंशांशी संबंध लागतो तसा ईश्वर म्हणजे त्यांच्यामध्ये अंशांशी संबंध लागतो सूर्य आणि वालुकण, तसा ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये नाहीये. आलं का लक्षात. म्हणजे सूर्याचा एक बारीकसा कण हा वालुकण आहे असं जर म्हटलं तर तशा प्रकारे ईश्वराचा तुकडा अंश नाहीये. आलं का लक्षात. कारण ईश्वर भगवत तत्व हे सर्व व्यापक आहे, सर्व व्यापक आहे, त्याचा तुकडा होऊ शकत नाही. तर तुम्ही सूर्य आणि वालुकण हे परिमाणाने युक्त असे दोन वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये जो तुम्ही अंशांशी संबंध मानता तशा प्रकारचा संबंध या ठिकाणी नाहीये. एखादी पोळी आणि पोळीचा तुकडा असा हा प्रकार नाहीये. कारण पोळीचा जसा तुकडा होऊ शकतो तसा या ईश्वराचा तुकडा होऊ शकत नाही. कारण आत्मतत्व हे अच्छेद्य आहे, पुन्हा हे सर्वव्यापक आहे. त्यामुळे तुम्ही ज्या अर्थाने अंशांशी संबंध म्हणजे तुकडा, जीवाला तुकडा मानता तशा प्रकारे काय तुकडा नाहीये. कारण असं बघा की श्रौत सिद्धांत असं म्हणतो की दोन्ही अजयत, ईश्वर आणि जीव हे दोघे अजयत, अजन्म आहेत. आणि गीतेतलं वचन सुद्धा ईश्वर आणि जीव ह्यांच्यामध्ये अंशांशी संबंध सांगताना जीव हा ईश्वराचा तुकडा आहे अशा तात्पर्यात सांगत नाही, तर त्यात आश्रय आश्रित असा संबंध आहे अशा अर्थाने सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अंशांशी संबंध जो प्रस्थापित करतात, सांगतात, त्यामागे तुकडा वगैरे कल्पना, विभजन अशा प्रकारे अर्थ घेणं बरोबर नाहीये. तर त्या ठिकाणी आश्रय आणि आश्रित अशा अर्थानं अंशांशी संबंध सांगितला गेलेला आहे. मुख्यतः आत्मतत्व हे अभेद्य आहे. आत्मतत्व हे अभेद्य आहे, त्याचे तुम्ही तुकडे पाडू शकत नाहीत. कुठलंही शस्त्र त्याला छेदू शकत नसताना ते तुकडे होतील कसे. त्यामुळे तुम्ही सूर्याचा तुकडा बालूकण, पोळीचा तुकडा अशा प्रकारे जी कल्पना करतात तशा प्रकारे अंशांशी संबंध नाहीये. त्यामुळे दृष्टांतामध्ये सूर्य जसा छेद्यमान आहे, भेद्यमान आहे, तसा दाष्टांतिकातला ईश्वर नाहीये. तो छेद्य नाहीये, भेद्य नाहीये. आणि उभयतांमध्ये म्हणजे जीवेश्वरामध्ये आत्मतत्व, चिन्मात्रता वगैरे साधर्म्य असल्यानं एकाच्या साक्षात्कारामध्ये किंबहुना ईश्वराच्या साक्षात्कारामध्ये जीवाचा साक्षात्कार होतो असं मानण्यात काही प्रत्यवाय नाहीये. आणि त्यामुळे त्यामध्ये कुठलाही दुरान्वय आहे असं म्हणणं व्यर्थ अट्टाहास आहे. पण जर पूर्वपक्ष समाधान पावत नसेल तर त्यांच्या शंका निरसनार्थ दुसरी एक युक्ती वापरता येते. पुरुष तत्व हे नेहमी अंतस्थता सांगते. पुरुष म्हणजे अंतस्थता, कशाच्या तरी आत आहे. पुरी शेते इति पुरुषः.
तर पुरम शरीरम तस्मिन शेते इति पुरुष असा अर्थ आहे. पुरम शरीरम, शरीर हे एक पुरी आहे, एक नगर आहे, आणि त्या नगरामध्ये शयन करणारा असा पुरुष. अशा तऱ्हेनं पुरुषामध्ये, आत्म्यामध्ये एक प्रकारची अंतस्थता सांगितली आहे असा. आणि तो व्युत्पत्तीमूलक तसा अर्थ आहे त्याचा. पुरुष आणि पुरुष विशेष असा जो ईश्वर आहे यांच्यामध्ये देहदेही असा संबंध आहे. म्हणजे जसा हा तुमचा आमचा जो देह आहे त्या देहाचा देही आत्मतत्व, पुरुष, जीव असं आपण जसं म्हणतो, तशाच प्रकारे जीव आणि ईश्वर ह्यांच्यामध्ये देहदेही संबंध आहे. अलग लक्षात. म्हणजे पुरुष हा प्राणमयाचा अंतर्यामी म्हणून प्राणाच्या आत राहणारा, प्राणमयाच्या आत राहणारा असा तो जीव आहे. आणि म्हणूनच बृहदारण्यकोपनिषदामध्ये कथम आत्मा यो अयम विज्ञानमय प्राणेषु, हा विज्ञानमय आत्मा जो आहे प्राणामध्ये राहणारा, प्राणमयामध्ये राहणारा, तो त्याच्याबद्दल पृच्छा केलेली आहे. अर्थात विज्ञानात्मा, जीवात्मा, आत्मचैतन्य, प्रत्यक्ष चैतन्य हा एक पुरी शेते इति अशा तऱ्हेनं पुरुष आहे हे सांगितलं गेलं. आता याच पादामध्ये ईश्वराच्या विषयी म्हणजे योगसूत्रामध्ये 24व्या सूत्रामध्ये विज्ञानात्मा, आनंदमयात्मा हा विचार आपण केला. त्या ठिकाणी हा विचार आपण केला. 24व्या सूत्रप्रसंगामध्ये पंचकोशांचं जे विवरण आहे त्याचा आपण विचार केला. त्यानुसार विज्ञानात्मा हा पुरुष, हा जो आत्मा आहे तो कशा अर्थानं, तर आता सांगितल्याप्रमाणे पुरम शरीरम तस्मिन शेते इति अशा अर्थानं तो पुरुष आहे. आणि पुरुष विशेष सुद्धा अंतर्यामीच आहे. तो कसा, तर श्रौत सिद्धांतानुसार विज्ञानमयांतर्यामी, जीवात्म्याचा अंतर्यामी, जीवांतर्यामी, विज्ञानमयांतर्यामी असा तो ईश्वर आहे, भगवंत आहे. पातंजलांचा सुद्धा हा सिद्धांत आहे. पुरुष म्हणजे अंतर्यामी असं व्युत्पत्तिशः अर्थ असल्यामुळं ईश्वराच्या सूत्रामध्ये त्या ठिकाणी हा ईश्वर अंतर्यामी आहे अशाच तात्पर्यानं पुरुष विशेष हा शब्द त्यांनी त्या संकल्पना त्या ठिकाणी घातली सूत्रामध्ये. अन्यथा त्यांना ती संकल्पना घालण्याचं कारणच नव्हतं. क्लेश कर्म विपाकाचयेरपरामृष्ट ईश्वर असं म्हणून टाकता आलं असतं. पण हा ईश्वर अंतर्यामी आहे अशी पातंजलांची धारणा आहे. यामुळं त्यांनी त्या सूत्रामध्ये पुरुष विशेष अशा शब्दानं ईश्वराचा, अशा संकल्पनेनं ईश्वराचा निर्देश केला. त्यामुळे पुरुष हा ईश्वराचा शरीर आहे. जसं आपल्या जीवात्म्याला हे कोशात अन्नमय, प्राणमय, मनोमय कोशाचं शरीर आहे, तसं भगवंताला विज्ञानमयाचं शरीर आहे, विज्ञानमयात्मक असं त्याचं शरीर आहे. म्हणजे या आपल्या देहाचा अंतर्यामी आत्मा जो आहे, पुरुष जीवात्मतत्व आहे, तो देही आणि हा आपला देह, पांचभौतिक हा आपला देह आणि त्यातला देही म्हणजे आत्मतत्व चैतन्य. ते जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, ते सुद्धा देह आहे. या भगवंताचं, या ईश्वराचा तो देह आहे आणि त्याचा देही ईश्वर आहे अशी एकूण आपली आध्यात्मिक धारणा आहे. आणि हीच पातंजलांची पण धारणा आहे. या ठिकाणचं या संदर्भामध्ये उपनिषदातलं एक प्रसिद्ध वचन आठवतं अंतर्यामी ब्राह्मणामध्ये. त्या ठिकाणी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की या आत्म्याला अंतर्यामी ईश्वर आहे. आत्म्याचा अंतर्यामी असा अमृत पुरुष, ज्याला पुरुषोत्तम आपण म्हणतो, तो हा या आत्म्याचाही अंतर्यामी आहे. म्हणजे आत्म्याला आत्मा आहे. जसा आपल्या अस्तित्वाला आत्मा आहे, आपल्या शारीर, मानसिक, इंद्रियिक, बौद्धिक अशा संघटनेला जर आपण मनुष्य झालेलो आहोत, तर आपल्याला जसा आत्मा आहे तसं त्या आत्म्याला एक आत्मा आहे आणि तोच ईश्वर आहे अशी आपली आध्यात्मिक धारणा आहे. आणि पातंजलांच्या एकूण संकल्पनेमध्ये ही स्पष्ट आहे. असो, एकूण काय तर उपनिषदामधलं जे प्रसिद्ध वचन आता सांगायचं म्हटलं की आत्म्याला अंतर्यामी असतो
असं जे उपनिषद सांगतंय ते प्रसिद्ध अशा अंतर्यामी ब्राह्मणातलं वचन आहे. आणि बृहदारण्य उपनिषदामध्ये शतपथ ब्राह्मणामध्ये माध्यन्दिन शाखेमध्ये असा हा निर्देश सापडतो. य आत्मनि तिष्ठन् आत्मानम् अंतरो यमात्मा न वेद यस्य आत्मा शरीरम य आत्मानम् अंतरो यमयति सत आत्मा अंतर्यामी अमृतः. य आत्मनि तिष्ठन्, जो आत्म्यामध्ये निवेशित आहे, आत्मानम् अंतरो, आत्म्याच्या अंतरी आहे, यमात्मा न वेद, ज्याला आत्मा जाणत नाही, यस्य आत्मा शरीरम, ज्याचा आत्मा शरीर आहे, आत्मानम अंतरो यमयेती, असा जो आत्म्याच्या अंतरी राहून नियमन करतो, सत आत्मा अंतर्यामी अमृतः, तो आत्मा अंतर्यामी अमृत पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, भगवंत आहे, ईश्वर आहे, असं त्या ठिकाणी उपनिषदातलं वचन सांगतं. तसंच भगवद्गीतेमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे असं सांगून त्या अंतरीचाच निर्देश केला. तो अंतर्यामी सगळ्यांचं नियमन करणार आहे असंही गीतेतलं वचन त्या ठिकाणी सांगून जातं. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, भ्रामयन सर्वभूतानी, सगळ्या भूतांना समस्त सृष्टीला भ्रामयन फिरवत असतो. कसा? यंत्रारूढ असल्या प्रकारे, यंत्रावर आरूढ असल्यावर एखादी गोष्ट जशी फिरत असते तशा प्रकारे जीव हे त्याच्या नियंत्रणाखाली फिरत असतात. म्हणजे अर्थात ईश्वर हा अंतर्यामी म्हणून सगळ्यांच्या हृदय देशात आहे असा गीतेचा सिद्धांत आहे. एकूण काय तर प्रणवाद्वारा ईश्वराचा साक्षात्कार होताना जो ज्या जीवात्म्याला आत्मकतेनं आहे, जीवात्म्याचाही तो आत्मा आहे, तेव्हा त्यावेळेला जीवाचा साक्षात्कार होतो. कारण जीव हा जीवाचा देह आहे आणि देही जो ईश्वर त्याचा साक्षात्कार होण्यानं त्याचा जो देह आहे त्याचाही साक्षात्कार होतो. देहात्मक असा जो जीव आहे त्याचा साक्षात्कार होतो. हे बुद्धिग्राह्यच आहे. कारण असं आहे, त्या ईश्वराचं दालन उघडून आत जाईपर्यंत ते जे दालन तुम्ही उघडणार आहात ते दालन जीवाचं आहे, आत्म्याच आहे. असं आहे, एका खोलीच्या आतमध्ये असलेली वस्तू तुम्हाला बघायला सांगितली तर तुम्हाला खोली उघडून आत जावं लागतं म्हटल्यानंतर तुम्हाला खोली दिसली नाही असं कसं म्हणता येईल? खोली बघून, खोलीचं दार उघडून तुम्ही आत जाता, आत जाऊन तुम्ही आतल्या वस्तूचं दर्शन घेता, साक्षात्कार करून घेता. मग या ठिकाणी ईश्वराचा साक्षात्कार होतो असं म्हटलं त्यावेळेला ईश्वर हा जीवरूपी देहामध्ये आतमध्ये आहे. जीवरूपी जी खोली आहे, जीवरूपी जी खोली आहे त्या खोलीमध्ये ईश्वराचा निवास आहे असं म्हटल्यानंतर ती खोली उघडून आत जाऊन तुम्ही ईश्वराचा साक्षात्कार करून घेता असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्या खोलीचं दर्शन झालं, हे ओघाने आलंच. त्यामुळे तथा प्रत्यक्ष चेतना अधिगम हा जो प्रकार सांगितला, प्रत्यक्ष चेतनेचा अधिगम होण्याचा प्रकार सांगितला, बोध होण्याचा प्रकार सांगितला, हा अत्यंत सुसंगत आहे. कारण त्याच्या आतमध्ये त्याचा अंतर्यामी, त्याच्या अंतरी असलेला जो ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार होताना त्याला देहरूपाने असलेला जो जीव आहे त्याचा बोध होतो असं म्हणण्यात प्रत्यवाय काय असो. म्हणजे एकूण बुद्धिवाद्यांनी बुद्धिवादातून जो प्रश्न निर्माण केला त्याला बुद्धिवादातूनच उत्तर देता येतं, दिलं गेलेलं आहे. असो, आता काही नव्य वेदांत्यांचा असा योगदर्शनाबद्दल ग्रह आहे. योगदर्शनावर एक प्रकारे त्यांची तिरपी दृष्टी आहे. ते असं म्हणतात की योगाद्वारा आत्मसाक्षात्कार होतो पण ब्रह्मसाक्षात्कार नव्हे. असं आहे, ते म्हणतात की तुम्ही ईश्वर प्रणिधान केलं, भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून अंतो करून घेण्यासाठी प्रणव जप केला. प्रणव जप केल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष चेतनाधिगम हा प्रकार संभवला, ईश्वर साक्षात्कार झाला असं सूत्रकार कुठेही सांगत नाहीयेत. योगसूत्रामध्ये प्रणव उपासनेद्वारा ईश्वर साक्षात्कार होतो असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही असा अर्थ करतो की योगसूत्रामध्ये एकूण जे प्रकरण आहे त्याचा अर्थ असा की आत्मसाक्षात्कारासाठी उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितलं.
ईश्वर प्रणिधानाचा विधी म्हणून प्रणवजप सांगितला आणि प्रणवजपाद्वारा जे काय होतं ते सूत्रकार सांगतात. प्रत्यक्ष चेतनादिगमः, जीवात्म्याचा साक्षात्कार होतो, आत्मचैतन्याचा साक्षात्कार होतो, ईश्वराचा साक्षात्कार होतो असा कुठेही निर्देश योग सूत्रामध्ये नाही. अशा प्रकारे उभा करतात. आलं का लक्षात? ते म्हणतात एकूण ईश्वर प्रकरणामध्ये ईश्वराचा साक्षात्कार झालाय असं कुठे सांगताय? नाही सांगत. फक्त तुम्ही असं सांगताय की असंप्रज्ञात समाधीसाठी उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितलं. असंप्रज्ञात समाधी म्हणजे जीवात्म साक्षात्कार, आत्मचैतन्याचा साक्षात्कार. तदा दृष्टू स्वरूपे अवस्थानम. त्यामुळे तो प्राप्त होण्यासाठी तुम्ही उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितलं आणि ईश्वर प्रणिधान करण्याचा विधी म्हणून प्रणवजप सांगितला. प्रणवजपाद्वारा तुम्ही अनुग्रह प्राप्त करून घेतला. अनुग्रह प्राप्त करून तुम्ही प्रत्यक्ष चेतनादिगमः असा प्रकार सांगितला. असा ते त्या ठिकाणी अशा प्रकारे संगती लावून ते प्रकरणाचा अर्थ असा करतात की तुम्हाला ईश्वर साक्षात्कार होत नाही, ब्रह्म साक्षात्कार होत नाही, पण तुम्हाला केवळ आत्मसाक्षात्कार होतो. अर्थात हा वेदांत्यांचा एक कठोर सूर आहे. वेदांती या ठिकाणी थोड्या दुष्टबुद्धीनं योगदर्शनाकडे बघून ते असा या ठिकाणी अर्थ करतात आणि आरोप करतात. पण असं आहे की आम्ही तुमच्या वेदांताचीच पद्धत वापरून असं म्हणतो की तुम्हाला प्रत्यक्ष चेतनादिगमः याचा अर्थ जीवात्म साक्षात्कारच करायचा आहे का? तर आम्ही म्हणतो प्रत्यक्ष चेतनादिगमः याचा अर्थ ईश्वर साक्षात्कार सुद्धा करता येतो. म्हणजे तुम्ही वेदांत न्यायाने वेदांताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अर्थ करता आणि म्हणता ईश्वर साक्षात्कार या ठिकाणी होत नाही, सांगितला नाही आणि स्पष्टपणे प्रत्यक्ष चेतनेचा साक्षात्कार सांगितलाय. तर आम्ही असं सांगतो की प्रत्यक्ष चेतनेचा मग अर्थ आम्ही ईश्वर परक सुद्धा करू शकतो, तुमच्या वेदांत न्यायानेच करू शकतो. कारण प्रत्यक्ष चेतन हा शब्द जरी शास्त्रामध्ये जीवात्मपरक आला असला तरी तो परमात्मपरक सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष चेतना हा शब्द परमात्म प्रकरणामध्ये आलेला आहे. चेतन म्हणजे आत्मा आणि कठोपनिषदामध्ये प्रत्येक आत्मा असा शब्द आहे तो परमात्म्याच्या प्रकरणामध्ये आहे. ती कंडिका अशी परांचिखाने व्यतृणत स्वयंभूः तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चिद्धीरः प्रत्यगात्म ऐक्ष्यद आवृत्त चक्षुर अमृतत्वमिच्छन् असं कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रत्यगात्मा असा प्रयोग आहे. प्रत्यगात्मा असा या ठिकाणी प्रयोग आहे आणि प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य. आणि ही जी कंडिका आहे ही परमात्म प्रकरणामध्ये आहे. अर्थात त्यामुळे प्रत्यगात्मा प्रत्यक्ष चैतन्य हा शब्द परमात्मवाचक सुद्धा उपनिषदामध्ये आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तथा प्रत्यक्ष चेतनादिगम हा जो शब्द आहे, प्रत्यक्ष चेतनादिगम हा असा जो या ठिकाणी प्रयोग आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष चेतन अधिगम हा जो आहे तो परमात्म्याचा अधिगम, परमात्म बोध असाही या ठिकाणी तुमच्याच न्यायाने आम्ही घेऊ शकतो. परांचिखाने व्यतृणत स्वयंभूः तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चिद्धीरः प्रत्यगात्म ऐक्ष्यद आवृत्त चक्षुर अमृतत्वमिच्छन् असं कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रत्यगात्मा असा प्रयोग आहे. प्रत्यगात्मा असा या ठिकाणी प्रयोग आहे आणि प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य. आणि ही जी कंडिका आहे ही परमात्म प्रकरणामध्ये आहे. अर्थात त्यामुळे प्रत्यगात्मा प्रत्यक्ष चैतन्य हा शब्द परमात्मवाचक सुद्धा उपनिषदामध्ये आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तथा प्रत्यक्ष चेतनादिगम हा जो शब्द आहे, प्रत्यक्ष चेतनादिगम हा असा जो या ठिकाणी प्रयोग आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष चेतन अधिगम हा जो आहे तो परमात्म्याचा अधिगम, परमात्म बोध
असाही या ठिकाणी तुमच्याच न्यायाने आम्ही घेऊ शकतो. अशा प्रकारे वेदांती उत्तर वेदांत्यांना देता येतं. अर्थात कठोपनिषदामधली ही कंडिका जनसामान्यांना याचा अर्थ या ठिकाणी सांगणं प्राप्त आहे. या ठिकाणी श्रुती असं म्हणते की परांच खानी म्हणजे ही जी इंद्रिय गोलक आहेत, इंद्रिय गोलकांमधली इंद्रिय आहेत, त्यांना या ठिकाणी उपलक्षित केलेलं आहे. आणि असं म्हटलंय की ही श्रोत्रादी इंद्रिय जी आहेत ती या ठिकाणी बहिर्गमन करण्याची त्यांची वृत्ती आहे. बाहेर शब्दस्पर्श रूप रसगंधादी जे विषय आहेत त्यामागे ह्या इंद्रियांची प्रवृत्ती आहे, त्यामागे जाण्याची इंद्रियांची जी प्रवृत्ती आहे त्याचा या ठिकाणी त्याला उपलक्षित करून असं म्हटलंय की अशा स्वभावाची इंद्रिय जी आहेत त्यांचं हनन करावं. परांची खानी त्यांची जी ही वृत्ती आहे त्याच्यावर अंकुर ठेवावा किंवा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं हनन करावं, त्यांच्या प्रवृत्तीचं हनन करावं. हे कोणी हनन केलं तर असं आहे की स्वयंभू परमेश्वर हा स्वतःच स्वतंत्र असतो. स्वयंभू परमेश्वर या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलेला आहे की स्वयंभू परमात्मा हा जो आहे तोच केवळ त्याला सशक्त असतो आणि तो म्हणजे परतंत्र नसतो. आणि म्हणून हा स्वयंभू जो परमात्मा आहे हाच त्याचा हनन करू शकतो. इंद्रिय जर अंतर्मुख स्वभावाची असती तर ती आत्मनिष्ठ होऊन अमृतत्वास प्राप्त झाली असती. अर्थात त्यांची बहिर्गमन ही प्रवृत्ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि या ठिकाणी कश्चित धीर असे कोणी क्वचितच धीर पुरुष विवेकाद्वारा या नदीचा जो प्रवाह आहे त्याच्या उलट दिशेने पोहू शकतात, त्याच्या उलट दिशेने जातात. अर्थात इंद्रियांच्या प्रवृत्तींना ते प्रतिबंध करू शकतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी स्वयंभू परमात्माच स्वतंत्र आहे. या प्रवृत्तीच्या विरुद्ध जर काही करायचं असेल तर परमात्माच त्याला सशक्त आहे, परमात्माच करू शकतो. अर्थात त्याचा अनुग्रह घ्यावा लागतो. अशा अर्थाने या ठिकाणी प्रत्यगात्मा हा शब्द परमात्मा प्रकरणात या कंडिकेत आलेला आहे. अर्थात असा धीर पुरुष त्या प्रत्यगात्मास पाहतो, अर्थात अंतर्यामी ब्रह्मतत्वाला पाहतो. अशा दृष्टीनं प्रत्यगात्मा शब्द हा अंतर्यामी ब्रह्मपरक आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा प्रत्यक्ष चेतन हा प्रत्येगात्माला समान असा शब्द असल्यामुळे प्रत्यक्ष चेतन याचा अर्थ परमात्मपरक, ईश्वरपरक, भगवतपरक होऊ शकतो. असं मगाशी सांगितल्याप्रमाणे वेदांताच्या भाषेमध्ये वेदांती उत्तर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. असो, आणि या ठिकाणी ईश्वर प्रणिधान सांगितलं गेलंय, त्याचं प्रकरण चालू आहे. आणि ईश्वर प्रणिधानाद्वारा ईश्वर जाणला जातोच. आणि या ठिकाणी गीतेचं वचन एक स्मरतं की भक्तीद्वारा ईश्वर प्रणिधान भक्तीद्वारा केलं असेल, भक्ती प्रचूर असं जर ते ईश्वर प्रणिधान असेल तर त्या ठिकाणी ईश्वर साक्षात्कार हा होणारच. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे भक्त्या माम अभिजानाती. अर्थात भक्तीद्वारा ईश्वर हा जाणला जातो असा तो गीतेचा सिद्धांत आहे. त्यामुळे या ठिकाणचं ईश्वर प्रणिधान हे ईश्वर साक्षात्कार देतच. त्यामुळे त्या संदर्भामध्ये ईश्वर प्रणिधान झालंय, प्रणवाची अर्थभावनेसहित जपाद्वारा ईश्वराची उपासना झाली म्हटल्यानंतर प्रत्यक्ष चेतनादिगमः ह्याचा अर्थ त्या परमात्म्याचा साक्षात्कार असा या ठिकाणी सरळ निघतो, सहज करता येतो. एकंदरीत ह्या सूत्राचा जो आद्यांश आहे तत प्रत्यक्ष चेतनादिगमः याचा अर्थ, याची मीमांसा, याबद्दलचे काही जटिल प्रश्न, जटिल समस्या यांच्यासह आपण त्याचा विचार केला. आता सूत्राचा जो उत्तरार्ध आहे तो काय म्हणतो की प्रणवाद्वारा
काय होतं? प्रणव जपाद्वारा, प्रणव साधनेद्वारा, भगवंताच्या उपासनेद्वारा, ईश्वर प्रणिधानाद्वारा काय होतं? अंतरायाभावश्च, अंतरायांचा अभाव होतो, अडथळ्यांचा अभाव होतो, अडथळ्यांना नाहीसं केलं जातं. अर्थात प्रणव जपाद्वारा अंतरायांचं निवर्तन होतं, असा तर गूढवादाचा सिद्धांत आहे, भक्तीचा सिद्धांत आहे, उपासनाशास्त्राचा सिद्धांत आहे. आणि प्रणवाच्या बाबतीत अशी अनेक वचन सापडतात की ज्या ठिकाणी असं म्हटलंय की प्रणव उपासनेद्वारा, प्रणव जपाद्वारा अंतरायांचा अभाव होतो. तर असं पहा, या ठिकाणी एक वचन असं स्मरतं, पद्मपुराणामध्ये म्हटलंय, यावज्जीव जपेन मंत्र प्रणव ब्रह्मणो वपुः. म्हणजे काय? यावज्जीव जपेन मंत्र प्रणवम ब्रह्मणो वपुः. जो ब्राह्मण अर्थात ब्रह्मवृत्तीचा माणूस यावत जीव, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रणवजप करत असेल तर काय होतं? ह्रस्वो दहति पापानि, ह्रस्वो दहति पापानि दीर्घम शांतिप्रदायकः असं म्हटलेलं आहे. ह्रस्व जो जप असतो त्याने पापांचं दहन होतं, पापांचा नाश होतो. आणि दीर्घ असा जर जप असेल तर तो शांतीप्रदायक असतो. आता शांती प्रदान होणं आणि पापाचा नाश होणं, पापांचा नाश होणं, पापराशींचा नाश होणं, याचाच दुसरा अर्थ म्हणजे अंतरायांचा अभाव होणं. आपल्यामध्ये अंतराय काय येतात? आपल्या साधनेमध्ये अंतराय काय येतात? अडथळे काय येतात? अर्थात आपली पापराशी आणि आपल्यामध्ये अशांतावस्था, चांचल्य, चित्त चांचल्य, ह्याच्यामुळे आपल्यामधली शांतावस्था नसते. अर्थात प्रणवाद्वारा या गोष्टींचा लय होतो, नाश होतो, असाच अध्यात्माचा सिद्धांत आहे. एकूण प्रणव हा विघ्नहारी असा मंत्र आहे. योगतत्व उपनिषदामध्ये एक अशी कंडिका येते, जपेत पूर्वार्जितानां तु पापानां नाश हेतवे सर्व विघ्नहरो मंत्र प्रणव सर्व दोषहा. सगळ्या दोषांचा नाश करणारा विघ्नहर असा प्रणव मंत्र आहे, असा उपनिषदांचा सिद्धांत आहे. योग चूडामणी उपनिषदामध्ये शुचिर्वापी यो जपेत प्रणव सदा निप्यते पापेन पद्मपत्र इवांभसा असं म्हटलंय. म्हणजे प्रणवजप करणाऱ्याला तो पद्मपत्राप्रमाणे अलिंपायमान असतो, पापांचा त्याला स्पर्श होत नाही. गीतेमध्ये तर सगळ्या प्राकृत तापांपासून मुक्ती सांगताना म्हटलंय, मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मामेव प्रपद्यन्ते, मला जे प्रपन्न होतात, मला शरण जातात, मायामेतां तरन्ति ते, मायाला तरून जातात. अहो शेवटी आपल्याला बाधा येते कशामुळे? विघ्न येतात कशामुळे? अंतराय येतात कशामुळे? ही सगळी माया आहे. तर गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की भगवंताला शरण गेल्यानं मायामेतां तरन्ति ते, मायाला ते तरून जातात. तसंच जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये, असंही 7व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये ईश्वर साक्षात्कारानं अंतराया भाव होतो, अंतरायांचा अभाव होतो, अंतरायांचा नाश होतो, असा अभिप्राय दिसतो. ज्ञात्वा देव सर्व पापहानिः क्षीणैः क्लेश जन्म मृत्यू प्रहाणीः असं श्वेताश्वतर उपनिषदामध्ये 1ल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. एवढंच काय, गीता महात्म्य आपण जे म्हणतो, गीता महात्म्य जे आपण ऐकतो, त्यात काय म्हणतंय? मूकम करोति वाचालम. आता यापेक्षा काय पाहिजे? मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम सत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. म्हणजे एकूण याचं तात्पर्य त्याच्यावरच आहे, अंतराया भाव. त्यानंतर विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा म्हटलंय, न भयम किंचिदाप्नोति रोगार्तो मुच्यते रोगात भयाच्यते भीतस्तु जन्म मृत्यू जरा व्याधि भयम नैवोपजायते
न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो नाशभा मतिही, हे सगळे प्रकार जे सांगितले त्यात काय सांगितलंय? न भयम किंचिदाप्नोती. कधीही विष्णू सहस्रनामाचा त्याला शरण जाणारा, त्याचं पठन करणारा, श्रद्धेने पठन करणारा, त्याला कधीही भय प्राप्त होत नाही. तसंच रोगार्तो मुच्यते रोगात, रोगी लोकांना ते औषध आहे. असा हा जो प्रणव महिमा आहे किंवा भगवन महिमा आहे, भगवत भक्ती आहे, त्याच्यामध्ये माणसाला लौकिकाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा केवढी मोठी प्राप्ती होत असते. पारमार्थिक काही प्राप्त झालं नाही तरी लौकिक सुद्धा केवढा प्राप्त होतो त्या ठिकाणी. लौकिकातले हे सगळे या ठिकाणी लाभ हे कसे प्रचंड आहेत. नंतर जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैवोपजायते. जन्म मृत्यू जरा व्याधी यांची बाधा पोचत नाही. भयान मुच्यते भीतस्तू. त्यानंतर न क्रोधो न च मात्सर्यम, क्रोध राहत नाही, मात्सर्य राहत नाही, लोभ राहत नाही आणि शुभमती राहते. आता अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे ईश्वर प्रणिधानानं, प्रणव जपानं, प्रणव उपासनेनं काय काय साधतं, म्हणजे आध्यात्मिक असं काही साधलं नाही तरी लौकिकामध्ये आपल्याला किती साधतं, ऐहिक विषयामध्ये सुद्धा किती महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी प्राप्त होतात. अर्थात साधनेला कशी गती मिळू शकते हे या ठिकाणी सांगितलं गेलंय. आता हे जे अंतराय आहेत ते आगामी सूत्रामध्ये सूत्रकार सांगणार आहेत, ते वक्षमान आहेत. आगामी सूत्रामध्ये वक्षमान आहेत. पण ध्यानयोग अभ्यासामध्ये, ध्यान अभ्यासामध्ये अनेक विघ्न, अनेक प्रकारचे विक्षेप हे येतात. हे काही सांगायलाच नको. आणि मग ते शारीरिक, मानसिक अशा सगळ्या प्रकारच्या स्वरूपाचे ते विघ्न असतात. असं आहे की साधं तुम्ही ध्यानाला बसायचं म्हटलं तरी काय, अक्षरशः शिंकांचा सुरुंग, जांभयांचा सुरुंग, खोकला, लाळ अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी विघ्न येतात. मानसिक चलबिचल ही तर विचारायलाच नको. अशा स्वरूपाचे हे जे विघ्नाचे प्रकार आहेत हे एकामागे एक येत असतात आणि खरोखर बलाढ्याचे शत्रू आहेत. म्हणजे जपाला बसावं म्हणावं तर शिंकांचा सुरुंग लागतो, जांभया यायला लागतात, खोकला म्हणा, मग लाळ गळणं, असे अनेक प्रकार होत असतात. आणि मनाचं चांचल्य तर काय ते विचारायलाच नको. आणि त्यांच्या प्रक्षेपानं, त्यांच्या विक्षेपानं, आक्षेपानं ईश्वर प्रणिधानाच्या भूमीत प्रवेशच अवघड होतो. म्हणजे असं आहे, या ठिकाणी असं सांगितलं जातं बाबा ईश्वर प्रणिधान करा म्हणजे या सगळ्या गोष्टी जातील, विघ्न जातील. पण असं आहे की ईश्वर प्रणिधानाला बसावं म्हटलं तरच प्रथमग्रासे मक्षिका पात हा असा प्रकार होतो की बसावं म्हटलं तर हे सगळे सुरुंग लागतात. एकूण काय, या सगळ्याला उपाय ईश्वर प्रणिधान आणि ईश्वर प्रणिधानाच्या भूमीत प्रवेश करणंच अवघड, असं या ठिकाणी एक तात्विक प्रश्न हा निघू शकतो. आता या ठिकाणी हे जे विक्षेप म्हटलं, हे जे विक्षेप म्हणजे शिंका, जांभया, खोकला, लाळ, मानसिक चलबिचल, हे काय आपण थोपू शकत नाही. हे थोपवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नसतं. त्यामुळे काय होतं, निराशा येते, नाराजी येते, धैर्यस्खलन होतं, राग, चिंता हे सगळे उफाळून येतात. आणि या सगळ्यांबद्दल एक प्रतिक्रिया, उपेक्षात्मक अशी प्रतिक्रिया असावी असं सूत्रकार पुढे सांगतीलच. पण असं आहे की ध्यानाच्या उपक्रमामध्ये आपल्याला या विक्षेपांच्या अतीत समजून उपक्रम करावा लागतो. समजा तुम्ही बसलात, ध्यानाला बसलात आणि शिंका सुरू झाल्या, खोकला सुरू झाला, तर त्यांचा विक्षेप जरी आला तरी आपल्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचे तडे जाता कामा नयेत. तर आपण त्याच्या अतीत आहोत. कारण असं आहे की त्यांना आपण थोपू शकत नाही म्हटल्यानंतर मग ते शिंका आल्या, खोकला आला म्हणून नाराज होण्याचं काही कारण नाही. त्या ठिकाणी आपण अतीत आहोत असं समजून उपक्रम करावा लागतो.
आणि मग असा एकदा उपक्रम केला की ध्यान आणि जपामध्ये आपण मग्न होण्याचा जर प्रयत्न केला तर आपोआपच हे सुरुंग हळूहळू कमी होतात. म्हणजे ध्यानाला बसलो आणि शिंक आले आणि खोकला आला म्हणून नाराज होणं, नाउमेद होणं, चिडचिड करणं, रागराग करणं, क्रोध करणं, राखुंद्या होणं हे बरोबर नाहीये. उपक्रम काळी ह्या गोष्टी होणारच, पण जरी आले तरी त्या ठिकाणी त्याच्या अतीत आपण आहोत अशा मनोधारणेमध्ये आपण राहायला पाहिजे. तर आपल्याला तो उपक्रम त्या ठिकाणी करता येतो. आणि एकदा उपक्रम झाला की आपल्याला तन्मयता आली की आपोआप हे विक्षेप त्या ठिकाणी कमी कमी व्हायला लागतात. असं आहे की तत्वता सिद्धांत असा आहे, नैव किंचिन करोमी इत्युक्तो मन्ये तत्ववित. नैव किंचिन, मी काहीही करत नाही असा तत्ववित ह्याची धारणा असते. मग तो त्या ठिकाणी काय म्हणतो, पश्यन शृण्वन स्पृश्यन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. आणि अशा धारणेनं म्हणजे ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ना, या इंद्रियांच्या क्रिया आहेत. हे डोळ्यांची पापण्यांची हालचाल, खोकला, शिंका, जांभया, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. तर त्या आपण करत नाही, त्या प्रकृतीमुळे होतात. आणि अशी जर एकदा धारणा मनामध्ये आली तर खोकला जरी आला तरी त्या ठिकाणी तो त्याचा विक्षेप होत नाही. शिंक आली तरी त्याचा विक्षेप होत नाही. आणि ज्यावेळेला असं होतं आणि आपण शांत चित्तानं आपला जप चालू ठेवतो त्यावेळेला आपोआप संतुलन येऊन हे सुरुंग आपोआप बुजत जातात, विझत जातात. अर्थात योग साधक म्हणून या ठिकाणी ही एक खूबी या ठिकाणी सांगावीशी वाटली, ती सांगितली. नाहीतर असं आहे की ईश्वर प्रणिधान केलं तर विघ्न संपतात असं म्हणतात, पण ईश्वर प्रणिधानाला बसावं म्हटलं तरच विघ्न लागतात. मग करायचं कसं असा प्रश्न पडतो. आणि हा या ठिकाणी प्रश्न असतो मुख्यतः साधकाच्या दृष्टीने की त्यांनी बसावं आणि ह्यांचा सुरुंग चालू व्हावा. तर त्या ठिकाणी अशी जर एकदा धारणा माणसाने ठेवली तर, आणि ते विक्षेप जरी झाले तर ते आपल्यामध्ये विघ्न आहेत असं न समजता त्यांच्या अतीच जर साधक राहिला तर त्या बाधा कमी होतात. तर अशा प्रकारे ही सुरुवात या ठिकाणी आपण करायला पाहिजे की अंतरायांची सुरुवात ही अशी होते. पण असं अंतराय हे कशा प्रकारचे असतात, हे शास्त्र असल्यामुळे या ठिकाणी अंतरायांचं एक दीर्घ वर्गीकरण या ठिकाणी सूत्रकार सांगून जातात. आणि आगामी सूत्रामध्ये ते एक दीर्घ सूची देतात. व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानि चित्त विक्षेपाः ते अंतराया, अशी दीर्घ सूची देऊन जातात. व्याधी स्त्यान संशय प्रमाद आळस अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व हे सगळे चित्ताचे विक्षेप असतात असं ते पुढल्या सूत्रामध्ये सांगतात. अर्थात तो पुढल्या सूत्राचा विचार असल्यामुळं आपण तो पुढल्या प्रसंगी करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.